या व्हिडिओमध्ये आपण अल्कोहोल फिनॉल्स इथरचा पुढचा पार्ट स्टार्ट करतोय. दॅट इज फिजिकल प्रॉपर्टीज आणि थोड्याफार केमिकल रिॲक्शन्स आपण स्टार्ट करतोय. ओके, तर अल्कोहोल फिनॉल्स इथरच्या केमिकल रिॲक्शन बऱ्यापैकी वास्ट आहेत. त्याच्यामध्ये अल्कोहोलच्या 2 टाईपचे आपण रिॲक्शन बघणार आहे, केमिकल रिॲक्शन्स, आणि फिनॉल्सचा एक पार्ट असणार आहे. ठीक आहे, तर आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तर स्टार्ट करूयात आधी आपण तिसरा पॉईंट ऑफ अल्कोहोल फिनॉल्स इथर्स आपण अजून स्टार्ट केलेला नाही आहे. सो आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघतोय. सो फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल्स. ओके, तर आता याच्यामध्ये बघा, आपण आता फक्त OH बॉन्डचं बघतोय. ठीक आहे, नॉट इथरचा पूर्णपणे वेगळा सेक्शन आहे, तो आपण पुढे बघूच. फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये बघा, आपण पहिल्यांदा स्टार्ट करतोय 3 पॉईंट्सपासून. त्यातला पहिला पॉईंट असा आहे, पहिला पॉईंट आहे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. बुकमध्ये एकदम प्रॉपरली दिलेलं आहे. तुम्ही बुकमध्ये जरी वाचलं आणि मी जे काही आत्ता सांगणार आहे त्याच्यामध्ये फारसा काही डिफरन्स नाही आहे. जे बुकमध्ये आहे तेच एक्झॅक्टली सांगते. बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन प्रॉपरली प्रोव्हाइड केली गेली आहे. सो इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, सगळ्यात मी आधीच सांगताना सांगितलं होतं की अल्कोहोल फिनॉल म्हणजे अल्कोहोल नेमली अल्कोहोल जो आहे तो सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट आहे. म्हणजे याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात अकॉर्डिंग टू अस. तसं बघायला गेलं तर अल्कोहोलमुळे खूप केमिकल रिॲक्शन्समध्ये खूप काय बरं म्हणता येईल, रिॲक्शन्समध्ये एक वेगळा मोड येतो. त्याच्यामुळे अल्कोहोल्समध्ये एक मेन कॅरेक्टरिस्टिक आहे, दॅट इज इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, अँड दॅट इज नथिंग बट हायड्रोजन बॉन्डिंग. हा जो हायड्रोजन बॉन्डिंग आहे तो येतो बिकॉज ऑफ हा OH कॅरेक्टर. म्हणजे समजा असेल ROH, पुन्हा दुसरा ग्रुप असेल समजा ROH, तर हा इंटरमॉलिक्युलर म्हणजे 2 मॉलिक्युलरमधला, एका मॉलिक्युलमधला ऑक्सिजन आणि दुसऱ्या मॉलिक्युलमधला हायड्रोजन, या दोघांमध्ये जो बॉन्डिंग असतो तो स्ट्रॉंग असतो बिकॉज ऑक्सिजन इज व्हेरी इलेक्ट्रोनिगेटिव्ह, हायड्रोजन वेअर ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स बिटवीन देम इज व्हेरी हाय. देअरफॉर द इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इज व्हेरी स्ट्रॉंग इन केस ऑफ अल्कोहोल ॲज वेल ॲज फिनॉल. इन केस ऑफ फिनॉल इथे फक्त AR कन्सिडर करा, AROH, आणि पुन्हा समजा दुसरा कुठला तरी AROH. या दोघांमध्ये जे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे ते खूप जास्त स्ट्रॉंग आहे. जास्त करून लोअर अल्कोहोल्समध्ये हे हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे. जसं जसं पुढे जाऊ तसं हायड्रोजन बॉन्डिंग वीक होतं बिकॉज ऑफ R इफेक्ट, म्हणजे अल्किलच्या इफेक्टमुळे हे हायड्रोजन बॉन्डिंग थोडंसं वीक व्हायला लागतं. ओके, सो अल्कोहोल फिनॉलमध्ये हे जे हायड्रोजन बॉन्डिंग आहे बिकॉज ऑफ दिस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स, एक पोलर बॉन्ड तयार होतो, दॅट इज डेल्टा मायनस आणि डेल्टा प्लस. हा जो पोलर मॉलिक्यूल तयार झालाय त्याच्यामुळे सुद्धा यांच्यामधला इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वाढलेले आहेत. सो 2 मेन रिझन्स काय आहेत की पोलर मॉलिक्युल्स, अँड सेकंड थिंग इज polar molecules and hydrogen bonding. These main 2 are reasons for their strong forces or for their higher boiling point. आपण पुढे बघणारच आहे तिसऱ्या पॉईंटमध्ये की बॉइलिंग पॉईंट का हाय जातोय. ओके, आता यांची बघूयात फिजिकल स्टेट. हे फिजिकल नॉर्मल आपल्या कंडिशनला, रूम टेम्परेचरला कसे अवेलेबल राहतात, तर यांचे फिजिकल स्टेट ग्रॅज्युअली चेंज होत जाते. सो फॉर एक्झाम्पल, यांना काही कलर नसतो, बघितलेलं असेल. जे कॉमन अल्कोहोलचे आपण बघतो म्हणजे नॉर्मली बघायला मिळत असेल मूवीजमध्ये इकडे तिकडे, दॅट इज ड्रिंकिंग पर्पजसाठी जे यूज केलं जातं, दॅट इज इथेनॉल. तर इथेनॉल हा माइल्ड असतो. सगळे अल्कोहोल जवळजवळ टॉक्सिक असतात. सो दे आर कलरलेस, टॉक्सिक. त्यातल्या त्यात इथेनॉल ड्रिंकिंग पर्पजसाठी यूज करता येतो. बट मिथेनॉल जर का घेतला, म्हणजे पहिला मेंबर ऑफ अल्कोहोल फॅमिली घेतला, तर तो खूप जास्त टॉक्सिक आहे. मिथेनॉल म्हणजे आपल्या जे वूड फर्निचर्समध्ये काम करतात किंवा ज्यांनी केलेलं असेल घरी फर्निचरमध्ये वगैरे, तर मग आधी सवय होती की टर्पेंटाईन वगैरे लावायची बिकॉज त्यांना कीड नको यायला. त्या कामासाठी मिथाईल अल्कोहोलचा यूज केला जायचा, त्याला स्पिरिट पण म्हणायचं आहे. तो मिथाईल अल्कोहोल जर का कोणी चुकून पिलं, जसं इथेनॉल पिऊ शकतात, मिथाईल अल्कोहोल जर का कोणी चुकून पिलं तर ते डायरेक्टली ऑफ होतील. सो मिथाईल अल्कोहोल इज व्हेरी टॉक्सिक. दे आर युज्ड इन फर्निचरमध्ये त्यांचा यूज केला जातो. देन दे आर कलरलेस. थर्ड थिंग, त्यांना अल्कोहोलिक ओडर असतो. अल्कोहोलिक ओडर. ओके, हे झालं अल्कोहोलच्या बाबतीत. फिनॉलमध्ये असतो लो मेल्टिंग सॉलिड. फिनॉल्स म्हणजे असतात लो मेल्टिंग सॉलिड. सो इन केस ऑफ फिनॉल दे आर लो मेल्टिंग सॉलिड्स, आणि त्यांचा ओडर असतो कार्बोलिक ओडर. तर आधी माहिती असेल किंवा तुम्हाला झालं असेल, नसेल झालं,
कार्बॉलिक ऍसिड म्हणजेच फिनॉल. ओके, आणि कार्बॉनिक ऍसिड म्हणजे H2CO3. हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की कार्बॉलिक ऍसिड इज फिनॉल, कार्बॉनिक ऍसिड इज H2CO3. कन्फ्यूज नका होऊ, फक्त L आणि N चा फरक आहे. ओके, सो त्यांचा ऑर्डर असतो कार्बॉलिक और फिनॉलिक यू कॅन से, आणि ते लो मेल्टिंग सॉलिड्स असतात. फिजिकली ते कसे अपियर होतात, कलरलेस असतात, टॉक्झिक असतात आणि अल्कोहोलिक ऑर्डर असतो. ओके, हे झालं त्यांच्या अपिअरन्सबद्दल. थर्ड थिंग आपण बघणार आहे बॉइलिंग पॉईंट. आता बॉइलिंग पॉईंट ऑब्व्हियस आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर व्हेरी स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग. सो अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट हा खूप हाय असतो. अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट हा अल्केनपेक्षा हाय असतो, अल्काइल क्लोराईडपेक्षा हाय असतो. अल्काइल क्लोराईड, अल्केन आणि इथर, किंवा अजून म्हणता येईल तर पुढे अल्डिहाइड, कीटोन, या सगळ्यांपेक्षा अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट हा हाय असतो. ओके, सो एवढं समजून घ्या. अल्कोहोल आणि कार्बॉक्सिलिक ऍसिड हे एकमेकांना खूप टफ देतात, बट बाकीचे अल्कोहोल सोडला तर बाकीचे बॉइलिंग पॉईंटमध्ये खूप शांत असतात, बिकॉज यांच्यामध्ये जे हायड्रोजन बॉन्डिंग आहे ते कुठेच नाही. पुन्हा कार्बॉक्सिलिक ऍसिडमध्ये OH ग्रुप येणारच आहे, पुन्हा त्यांच्यामध्ये पण यांचा बॉइलिंग पॉईंट स्ट्रॉंग, म्हणजे कार्बॉक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉईंट हा स्ट्रॉंग असेल कम्पेअर्ड टू अल्कोहोल. ओके, सो अजून एक गोष्ट, बॉइलिंग पॉईंटमध्ये जसं आपण अल्किल क्लोराईडमध्ये वगैरे बघितलं होतं, तसंच जर का मॉलिक्युलर मास वाढलं, मॉलिक्युलर मास जर का इन्क्रीज होत गेलं तर बॉइलिंग पॉईंट पण इन्क्रीज होत जाणार आहे. ओके, सो ही एक मेन गोष्ट होती. बाकीच्या सगळ्या गोष्टी सेम होत्या, फक्त तुम्हाला फंक्शनल ग्रुपमधला जो पॅटर्न आहे तो लक्षात ठेवायला लागेल. सो हे होते आपले 3 फिजिकल प्रॉपर्टीज. त्याच्यामध्ये अजून एक चौथा पॉईंट राहिला विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज कॉल्ड ॲज सोल्युबिलिटी. सो सोल्युबिलिटीमध्ये दिसतच आहे की हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे, सो यांचं वॉटर सोबतचं सुद्धा हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंगच असणार आहे. म्हणून सोल्युबिलिटी ऑफ लोअर अल्कोहोल्स and phenol, again lower alcohols and phenol are soluble in water. म्हणजे काय की समजा अल्कोहोल किंवा फिनॉल घेतला, लोअर अल्कोहोल्स किंवा फिनॉल घेतला, आणि समजा जर का तुम्ही घेतला वॉटर, तर या दोघांमध्ये पुन्हा हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग होणार आहे. तो हायड्रोजन वॉटरचा असू दे, अदरवाईज दुसऱ्या अल्कोहोलचा असू दे, तर यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग होत राहणार आहे बिकॉज ऑफ ऑक्सिजन अँड हायड्रोजन पोलर नेचर. सो पुन्हा तेच रिझन्स येणार आहेत जे आपण आधी बघितले होते इंटरमॉलिक्युलर फोर्सेसमध्ये. सो फक्त याच्यामध्ये वॉटर आणि अल्कोहोलमधलं आपण बघतोय, जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेसमध्ये बघितलं ते आपण प्युअरली अल्कोहोलमधले बघितले. ओके, सो इथे आता 2 वेगवेगळे मॉलिक्युल आहेत, वॉटर आणि अल्कोहोल. सो याची सोल्युबिलिटी हाय असते अप टू 3 कार्बन, म्हणजे 3 कार्बन पर्यंत जर का R घेतले तुम्ही तर यांची सोल्युबिलिटी हाय असते. अदरवाईज 3 कार्बनच्या पुढे म्हणजे ब्युटेनॉल पासून यांची सोल्युबिलिटी लो होत जाते. ओके, सो हे होते आपले टोटली फिजिकल प्रॉपर्टीज. ज्या काही आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्यात या बऱ्यापैकी आपल्याला आधी पण झालेल्याच आहेत, सगळं तेच आहे पुन्हा. फक्त यांच्या जसं मी सांगितलं की बॉइलिंग पॉईंटबद्दल फक्त समजून घ्या की बॉइलिंग पॉईंटमध्ये अल्कोहोल सगळ्यांपेक्षा बॉइलिंग पॉईंट हाय आहे, आणि अल्कोहोलपेक्षा जर का कोणाचा हाय असेल तर तो आहे कार्बॉक्झिलिक ऍसिड, दॅट इज ऑइक ऍसिड म्हणजे COOH. अदरवाईज बाकी सगळ्यांचे बॉइलिंग पॉईंट हे लो आहेत कम्पॅरेटिव्ह मॉलिक्युलर मासचे किंवा कम्पॅरेटिव्ह अल्किल ग्रुपचे. म्हणजे 2च कार्बन घेऊन जर का त्याचा कुठलाही तुम्ही फंक्शनल ग्रुप बघितला आणि जर का अल्कोहोलचा 2 कार्बनचा बघितला तर त्याचा हाय असेल. ओके, सो हे होते टिपिकल आपले सोल्युबिलिटी, बॉइलिंग पॉईंट, फिजिकल स्टेट आणि इंटरमॉलिक्युलर फोर्सेसबद्दलचं डिस्कशन. हे खूप इझिली तुमच्या बुकमध्ये दिलं आहे, एकदा बुकमधून वाचलं थेरॉटिकली तरी चालेल, खूप इझी आहे. ओके, नेक्स्ट पार्टकडे आपण जाऊयात विच इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. चौथा पार्ट आहे हा आता आपला, केमिकल प्रॉपर्टीज. आता केमिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण कसं कसं बघणार आहे बघा, की केमिकल प्रॉपर्टीजमध्ये आधी आपण बघतोय, याच्यामध्ये मी टोटली दोन पार्ट केलेत. एक आहे 3 पार्ट केलेले आहेत, लॅबोरेटरी टेस्ट. नंतर बी पॉईंटमध्ये आहे केमिकल रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. सो ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. नंतर पुढचा पार्ट आहे R आणि OH मधलं, म्हणजे पूर्णपणे OH ग्रुप निघून जातो ते वाला ब्रेकिंग. सो असे दोन टाईपचे ब्रेकिंग असणार आहेत, आणि हे लॅबोरेटरी टेस्ट आहेत. लॅबोरेटरी टेस्टमध्ये आपल्याला टोटली 4 लॅबोरेटरी टेस्ट बघायच्या आहेत. ओके, सो लॅबोरेटरी टेस्ट अल्कोहोलच्या ब्रेकिंगमध्ये, OHच्या ब्रेकिंगमध्ये आपल्याला 3 बघायचे आहेत, आणि पुन्हा ROH मध्ये आपल्याला 4-5 बघायचे आहेत. ठीक आहे, सो हे जे काही बघतोय आपण, तर याच्यामध्येच आपल्या आधीच्या ज्या लेसन्स आहेत, म्हणजे पहिला जो आपण लेसन शिकला त्याच्यामधल्याच बऱ्यापैकी रिपिटेटिव्ह आहेत, कारण तिथे आपण अल्कोहोल पासून रिॲक्शन्स केल्या होत्या, जसं आपण प्रिपरेशनमध्ये केलं तसंच केमिकल रिॲक्शनमध्ये. आता तिथल्या ज्या काय बरं म्हणता येईल प्रिपरेशन रिॲक्शन्स होत्या फ्रॉम अल्कोहोलवाल्या, तर त्या आपल्या झाल्या
केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल. ओके, सो आपण स्टार्ट करूयात. पहिलं दॅट इज लॅबोरेटरी टेस्ट पासून. सो लॅबोरेटरी टेस्टमध्ये बघा आपण पहिल्यांदा काय करतोय. लॅबोरेटरी टेस्टमधली पहिली टेस्ट आहे लिटमस टेस्ट, विच इज व्हेरी इझी. लिटमस टेस्ट म्हणजे आपण करतो काय, तर लिटमस टेस्टमध्ये आपण पहिल्यांदा जो लिटमस पेपर आहे तो अल्कोहोल आणि फिनॉल दोघांमध्ये डिप करणार आहे. तर आताच सांगून ठेवते की अल्कोहोल हा न्यूट्रल आहे, बऱ्यापैकी न्यूट्रल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये स्लाइटली ॲसिडिक प्रॉपर्टी आहे, बट फिनॉल इतकी नाही आहे. म्हणजे फिनॉलमध्ये पण स्लाइटली ॲसिडिक प्रॉपर्टी आणि अल्कोहोलमध्ये ऑलमोस्ट न्यूट्रलच्या जवळ आलेली ॲसिडिक प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, सो अल्कोहोल जो आहे हा लिटमस पेपरला निगेटिव्ह टेस्ट देतो, म्हणजे नो चेंज इन लिटमस पेपर. ओके, पण तेच जर का तुम्ही फिनॉलमध्ये डिप केलं लिटमस पेपर, तर फिनॉलचा ब्लू लिटमस पेपर हा रेडमध्ये टर्न होतो. ठीक आहे, सो याचा अर्थ काय की याच्यामध्ये स्लाइटली ॲसिडिक प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, सो ही जी ॲसिडिक प्रॉपर्टी आहे, आता याचा एक्सटेंट आपल्याला नाही कळू शकत, आपल्याला फक्त त्याचा कॅरेक्टरिस्टिक कळलं की फिनॉल्स आर ॲसिडिक इन नेचर अँड अल्कोहोल्स आर ऑलमोस्ट न्यूट्रल इन नेचर. ठीक आहे, सो लिटमस टेस्टमुळे एवढं तरी कळालं की फिनॉल्स आर ॲसिडिक इन नेचर. सेकंड आपण टेस्ट बघणार आहे, दॅट इज टेस्ट विथ सोडियम अँड इट्स कंपाऊंड. सोडियम आणि कंपाऊंड. तर तुम्हाला हे पुढे ॲक्च्युली केमिकल रिॲक्शन्समध्ये जो हा सेकंड पार्ट आहे OH मध्ये पुन्हा आपण डिटेलमध्ये बघणारच आहे की सोडियम सोबत कसा रिॲक्ट करतो, कारण सोडियम इज अ बेस. आता समजा जर का फिनॉल आपण ॲसिड म्हणून बघितलेलं आहे, म्हणजे फिनॉलचं आपल्याला कळलं की फिनॉल ॲसिड आहे, देन इट विल रिॲक्ट विथ बेस टू क्रिएट सॉल्ट अँड वॉटर. तर पुन्हा आपण हे मी जे सांगणार आहे आत्ता, हे तुमच्या बुकमध्ये ॲज इट इज नाही आहे, थोडंफार इकडून तिकडून दिलेलं आहे, मी तुम्हाला डायरेक्टली त्याचं कंबाईन सांगते आहे, पण हे तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये पण आहे, त्यावेळेस आपण डिटेलमध्ये बघणारच आहे. मी आता तुम्हाला फक्त त्याचं एक शॉर्टकटमध्ये सांगते एक्झॅक्टली होतं काय. बुकमध्ये बऱ्याच तुम्हाला लिहून वगैरे दिलंय समजण्यासाठी प्रॉपरली, तेही वाचा. मी तुम्हाला फक्त एक शॉर्टकटमध्ये सांगते की असणार काय. सोडियम अँड इट्स कंपाऊंड्स पासून आपल्याला टेस्ट बघायची की, म्हणजे लॅबोरेटरी टेस्ट बघायची की एक्झॅक्टली होतं काय. तर आता मी 3 गोष्टी घेते आणि त्या ज्या सिक्वेन्समध्ये तसा त्यांचा एक्सटेंट कमी कमी होत जाणार आहे. सो आपण पहिलं घेऊयात Na, नंतर घेणार आहे NaOH आणि नंतर घेणार आहे Na2CO3. ओके, तर आपण आता एका साईडला अल्कोहोल ठेवूयात आणि एका साईडला फिनॉल ठेवूयात. ओके, तर गोष्ट अशी आहे की जसं आपण खाली खाली जाऊ तसा तसा त्याचा बेसिक एक्सटेंट कमी होत जातो. म्हणजे सगळ्यात बेसिक कॅरेक्टरिस्टिक कोण जास्त दाखवतं, तर सोडियम नंतर NaOH दाखवतो आणि Na2CO3 इज व्हेरी, त्या तिघांमध्ये सगळ्यात वीकेस्ट बेस आहे. सो दिस इज स्ट्रॉंग, थोडा वीक आणि सगळ्यात वीकेस्ट. ओके, हा वीक नाही म्हणता येणार, बट कम्पॅरेटिव्हली हा वीक आहे आणि Na2CO3 सगळ्यात वीक आहे. ठीक आहे, तर समजा जर का ROH ची आपण Na सोबत रिॲक्शन घेतली तर आपल्याला मिळणार काय, RONA, नो डाऊट. ठीक आहे, हे आपण कुठे बघितलेलं आहे, अल्किल क्लोराईडमध्ये बघितलं होतं, विल्यमसन सिंथेसिसमध्ये, जिथे आपल्याला इथर तयार करायचा होता. सो आपण हा सोडियम अल्कॉक्साईड बनवला होता, त्याच वेळेस तिथे प्रिपरेशन रिॲक्शन लिहिली पण होती मी की RONA तयार होतो, ROH प्लस Na गिव्स RONA. ओके, तर याच्यामुळे आपल्याला हे कन्फर्म झालं की Na सोबत त्याने टेस्ट दिली आहे, याचा अर्थ याच्यामध्ये स्लाइटली ॲसिडिक कॅरेक्टर. NaOH सोबत जर का अल्कोहोलला रिॲक्ट करायला गेलं तर नो रिॲक्शन, आणि Na2CO3 सोबत तर अजूनच नाही, म्हणजे NaOH पेक्षा Na2CO3 वीक आहे. सो याच्यामध्ये पण ही रिॲक्शन होत नाहीये. ठीक आहे, पण तेच जर का आपण फिनॉल घेतला तर फिनॉल पण ऑब्व्हियस आहे की Na सोबत रिॲक्शन दाखवणार आहे, बिकॉज फिनॉल इज मोर ॲसिडिक दॅन अल्कोहोल. सो तो पण Na सोबत रिॲक्शन दाखवायलाच लागेल, प्रिपेअरिंग ARONA, दॅट इज सोडियम फिनॉक्साईड. ओके, इकडे सोडियम अल्कॉक्साईड बनवला, इकडे सोडियम फिनॉक्साईड बनवलं. NaOH सोबत सुद्धा याची रिॲक्शन होते. NaOH सोबत जर का याची रिॲक्शन झाली तर पुन्हा तेच बनणार आहे ARONA विथ रिलीज ऑफ H2. ओके, विथ रिलीज ऑफ H2 कसं होणार आहे, H2O सॉरी, काय होणार आहे, इकडचा H आणि इकडचा OH या दोघांमुळे बनणार आहे H2O. सो विथ रिलीज ऑफ H2O, बट हा Na2CO3 ला रिॲक्शन दाखवत नाही. ओके, म्हणजे हा तेवढाही स्ट्रॉंग ऍसिड नाहीये की जो वीक बेसला पण रिॲक्शन दाखवेल. जर का ऍसिडने वीक बेसला पण रिॲक्शन दाखवली याचा अर्थ तो ऍसिड स्ट्रॉंग असतो. सो दिस इज वीक ऍसिड. ओके, सो आपल्याला एवढं कळलं की अल्कोहोल फक्त Na सोबत रिॲक्ट करू शकतो ॲज Na इज व्हेरी स्ट्रॉंग बेस. नंतर फिनॉल Na ॲज वेल ॲज NaOH सोबत रिॲक्ट करू शकतो टू फॉर्म H2.
आपण ज्यावेळेस अल्कोहोलला Na सोबत रिॲक्ट केलं त्यावेळेस H2 गॅस लिबरेट झालाय, ॲज वेल एज फिनॉलला पण केलं तरी H2 गॅस लिबरेट झालाय. इन केस ऑफ NaOH फिनॉल सोबत रिॲक्ट झाल्यानंतर H2O लिबरेट झालेला आहे. ठीक आहे, Na2CO3 सोबत दोन्हीनी रिॲक्शन नाही दाखवलेली आहे. ओके, तर मग हे जे आपण सगळं बघितलं तर हे आपल्याला पुन्हा रिगेन करता येतं. रिगेन कसं करता येईल, समजा जर का हा सोडियम फिनॉक्साईड तयार झालेला आहे, दॅट इज ONA तयार झाला आहे, तर याचा आपण सिम्पली ॲसिडसोबत पुन्हा रिॲक्शन केली तर कारण हा स्ट्रॉंग ॲसिड आहे आणि हा सॉल्ट तयार झालेला आहे, तर आपल्याला पुन्हा इथून फिनॉल मिळू शकतो. फिनॉल विथ NaCl ॲज अ बाय प्रोडक्ट. सो आपल्याला पुन्हा फिनॉल आणि NaCl मिळू शकतात. त्याच्यामुळे ही कन्फर्म होते की फिनॉल कॅन रिॲक्ट विथ NaOH अँड इट कॅन अगेन रिगेन बाय रिॲक्शन विथ HCl. ओके, सो हा झाला आपला सेकंड टेस्ट. आता आपण बघूया थर्ड टेस्ट. थर्ड टेस्टमध्ये आहे रिॲक्शन विथ फेरिक क्लोराईड. सो रिॲक्शन विथ फेरिक क्लोराईड म्हणजेच FeCl3. तर आता आपण काय करतोय की फक्त ही रिॲक्शन अल्कोहोल सोबत रिॲक्ट करतोय. अल्कोहोल आणि फिनॉल दोघांसोबत रिॲक्ट करतोय. तर अल्कोहोल सोबत रिॲक्ट केल्यानंतर ह्या रिॲक्शनला कलरेशन नाही येणार आहे, पण तेच जर का आपण फिनॉल सोबत याची रिॲक्शन केली, फॉर एक्झाम्पल 3 टाइम्स ArOH दॅट इज फिनॉल, AR मीन्स फिनॉल, फिनिल ग्रुप प्लस FeCl3 घेतलं. हा FeCl3 घेतल्यानंतर आपल्याला मिळणार आहे ArO थ्राईस, जसं आपण Na ला घेतलं. आता इथे Feची ऑक्सिडेशन स्टेट झाली आहे 3, म्हणून हा 3 वेळा येणार आहे. मग अशी Na ची ऑक्सिडेशन स्टेट होती 1, म्हणून ArO हा एकदाच आला होता. आता हा 3 वेळा येणार आहे. इथे येईल Fe आणि बाहेर पडताना पडेल 3 टाइम्स HCl. ओके, सो हे जे आपल्याला कंपाऊंड मिळालेला आहे दॅट इज हा जो आपल्याला मिळाला आहे त्याला आपण म्हणणार आहे फेरिक बिकॉज Fe आणि Feचं ऑक्सिडेशन स्टेट 3 आहे, फेरिक फिनॉक्साईड. ओके, सो हा जो फेरिक फिनॉक्साईड मिळाला आहे तर त्याचा कलरेशन असणार आहे डीप पर्पल कलर येऊ शकतो किंवा पर्पल सारखे सिमिलर कलर येऊ शकतात. त्याच्यामुळे हे कन्फर्म होतं की हा फिनॉल आहे. बाकी अल्कोहोलमुळे हे कलरेशन नाही येणार आहे, त्याच्यामुळे आपण अल्कोहोल आणि फिनॉलला इझिली डिस्टिंग्विश करू शकतो. ओके, सो ही होती थर्ड डिस्टिंग्विश टेस्ट. नाव आता आपण जाऊयात फोर्थ टेस्टकडे, जी फक्त अल्कोहोल दाखवते. जसं ही फक्त फिनॉलने दाखवली तसं ही पुढची जी टेस्ट आहे ती फक्त अल्कोहोल दाखवते आणि ती आपण रिॲक्शन आधीच केलेली आहे, दॅट इज रिॲक्शन विथ लुकास रिएजंट. अल्कोहोल जो असतो हा क्लिअर क्रिस्टल सोल्युशन असतं. ज्यावेळेस याचं आपण रिॲक्शन विथ लुकास रिएजंट करतो दॅट इज ZnCl2. ओके, ZnCl2 आणि त्याच्यामध्ये आपण HCl ॲड करतो तर त्यावेळेस ते रिॲक्शनमध्ये प्रोडक्ट बनतो मेन अल्किल क्लोराईड विच इज टर्बिड. हा टर्बिड होऊन जातो. याचा अर्थ काय, क्लिअर सोल्युशनचं जर का टर्बिड कंपाऊंड मिळालं असेल तर याचा अर्थ अल्कोहोल कॅन गिव्ह दिस टेस्ट बट नॉट फिनॉल. सो दिस इज अगेन डिस्टिंग्विश टेस्ट. सो आता आपण ज्या बघितल्या त्या डिस्टिंग्विश टेस्ट त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज रेकग्नाइज करायला मिळाल्या. दॅट इज फर्स्ट लिटमस टेस्ट, देन सेकंड अगेन सोडियम अँड इट्स कंपाऊंड म्हणजे NaOH आणि Na2CO3. अँड थर्ड आपण बघितली फेरिक क्लोराईड सोबत जी फक्त फिनॉल देतो की ज्याच्यामुळे डीप कलरेशन येतं, मॅजेंटा कलर येईल, पर्पल येईल, ब्लू येईल, ग्रीन येईल, या तिघांपैकी काहीतरी कलर येईल. ते होतं फेरिक क्लोराईड सोबतचं. आणि आपण लास्ट रिॲक्शन बघितली लुकास रिएजंट सोबतची, जी आपल्याला मागच्या लेसनमध्ये झाली होती की जी रिॲक्शन ओनली कॅन गिवन बाय अल्कोहोल अँड नॉट बाय फिनॉल. म्हणजे ही रिॲक्शन फिनॉलकडून नाही मिळणार आणि ही रिॲक्शन अल्कोहोलकडून नाही मिळणार. सो दीज आर डिस्टिंग्विश टेस्ट. ओके, सो आता आपण आपल्या पुढच्या पार्टला जाऊयात, दॅट इज सेकंड B पार्ट, दॅट इज रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. या बॉन्डला आता आपण ब्रेक करणार आहे आणि मग आता आपण रिॲक्शन बघणार आहे. ओके, तर याच्यामध्ये आपण मेनली ज्यावेळेस हायड्रोजन निघून जातो त्यावेळेस आपल्याला कुठली कॅरेक्टरिस्टिक दिसते, दॅट इज ॲसिडिक कॅरेक्टर. हायड्रोजन डोनर मीन्स ॲसिडिक कॅरेक्टर. बघूया डिटेलमध्ये की हे कसं काय होणार आहे. ओके, ॲसिडिक कॅरेक्टर फर्स्ट पॉईंट. याच्यामध्ये आपण मेनली खरं तर 3 रिॲक्शन्स बघणार आहे, पण त्यांनी दिलेलं आहे की 2 रिॲक्शन्स आहेत तर आपण 2 रिॲक्शन्स कन्सिडर करूयात. तर फर्स्ट रिॲक्शन आहे ॲसिडिक कॅरेक्टर. ॲसिडिक कॅरेक्टरमध्ये आता आपण काय करतोय बघा, हे आधीच आपण बघितलं होतं. जसं मी मगाशीच म्हणाले की
अल्कोहोल आणि फिनॉल यांचं ऍसिडिक स्ट्रेंथ वेगवेगळी आहे. अल्कोहोल आर ऑलमोस्ट न्यूट्रल आणि फिनॉल शो वीक ऍसिडिक कॅरेक्टर. तर हे आता इथे आपण डिटेलमध्ये व्हेरीफाय करणार आहे की का होतं आणि कसं होतं. ठीक आहे, आतापर्यंत आपण त्याच्या फक्त टेस्ट बघितल्या. द रिझन बिहाइंड this behavior having OH bond in alcohol as well as in phenol, the reason why they behave like neutral and one of them is neutral and other is acidic, that is because of their stabilization आफ्टर आयनायझेशन. मीन्स वॉट, की जर का आपण अल्कोहोल किंवा फिनॉल घेतोय तर हायड्रोजन जर का अल्कोहोल किंवा फिनॉलमधून, इथे आपण AR पण कन्सिडर करू शकतो, अल्कोहोल किंवा फिनॉलमधून ज्यावेळेस एक हायड्रोजन जातो तर हायड्रोजन गेल्यानंतर हा जो काही आयन बनतोय दॅट इज फिनॉक्साइड आयन आणि अल्कॉक्साइड आयन, तर हा जर स्टेबल असेल तर आधीच्या अल्कोहोलला तो चांगला ऍसिड बनवू शकेल, अल्कोहोल किंवा फिनॉलला. राईट, तर आपण आता बघूयात आयनायझेशन ऑफ वॉटर बाय अल्कोहोल. ठीक आहे, तर पहिला पॉइंट आपण इथे बघूयात, आयनायझेशन फ्रॉम अल्कोहोल और बाय अल्कोहोल. आयनाइज कोणाला करतोय आपण? वॉटरला करतोय. ओके, सो आयनायझेशन ऍक्च्युली आपण वॉटरला करतोय. सो ROH प्लस H2O. आता ही इक्विलिब्रियम मधली रिॲक्शन आहे, पुन्हा फॉरवर्ड अँड बॅकवर्ड रिॲक्शन येऊ शकते. सो तयार होणारे RO मायनस प्लस H3O प्लस. ओके, तर आता हा जर का RO मायनस, समजा जर का आता ह्याला आपण ऍसिड कन्सिडर करत असू तर वॉटर सोबत रिॲक्ट झाल्यानंतर किंवा वॉटरला ज्यावेळेस आयनाइज केलं जातं तर त्यावेळेस हा जो आहे अल्कॉक्साइड आयन हा होतो या अल्कोहोलचा कॉन्जुगेट बेस. सो हा झाला कॉन्जुगेट बेस. ओके, तर हा कॉन्जुगेट बेस हा स्टेबल नाहीये. का स्टेबल नाहीये? बिकॉज हा जो काही आर ग्रुप आहे, आर ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट आहे, दॅट इज प्लसा इफेक्ट. त्या प्लसा इफेक्टमुळे हा जो काही आपण अल्कॉक्साइड आयन तयार केलाय तो डिस्टेबलाइज होतोय. म्हणजे जर का हा प्लसा इफेक्ट जो आहे, प्लसा इफेक्ट ऑफ अल्किल ग्रुप दॅट इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट, याच्यामुळे हा अनस्टेबल होतो. जर का हा अनस्टेबल झाला तर पुन्हा बॅकवर्ड रिॲक्शन खूप फास्ट होऊन जाईल, म्हणजेच याचा फॉरवर्ड रिॲक्शनचा एक्सटेंट खूप कमी. म्हणून हे अल्कोहोल आर नॉट कन्सिडर्ड ॲज ऍसिड ऑर वीक ऍसिड. They are considered as neutral because they do not ionize water. Instead of ionizing water, they come back to the original position, that is alcohol, and not by stabilizing sodium alkoxide ion. ओके, सो द मेन रिझन, बिकॉज का ते न्यूट्रल आहे, तर रिझन काय आहे त्याचं, की हा जो आर ग्रुप आहे, हा आर ग्रुप डिस्टेबलाइज करतो अल्कॉक्साइड आयनला, त्याच्यामुळे ते हायड्रोजन डोनर होऊ शकत नाहीयेत. ते हायड्रोजन डोनर नाही होऊ शकत आहेत, तर याचा अर्थ ते ऍसिड नाही आहेत, दे आर न्यूट्रल. ओके, सो कळलं तुम्हाला, मेन रिझन इज प्लसा इफेक्ट ऑफ आर and therefore they do not ionize water, hence they are neutral. ओके, आता हीच गोष्ट आपण आयनायझेशन ऑफ वॉटर बाय अल्कोहोल बघितलं. आता आपण बघूयात आयनायझेशन ऑफ वॉटर बाय फिनॉल. आयनायझेशन ऑफ वॉटर बाय फिनॉल. फिनॉल मध्ये पण हीच रिॲक्शन होतीये, पण फरक फक्त बघा काय होणार आहे. हा घेतला आपण फिनॉल, याच्यामध्ये आपण ऍड केलंय वॉटर, पुन्हा ही 2 वे रिॲक्शन आहे. सो तयार होताना काय होणार आहे, सेम जसं मगाशीकडे O मायनस तयार झाला तसं इकडे पण होणार आहे आणि बाहेर काय पडणार आहे, H3O प्लस. बट आता हा जो फिनॉक्साइड आयन आहे याच्यामध्ये आणि अल्कॉक्साइड आयन मध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. कारण हा जो फिनॉक्साइड आयन आहे त्यामध्ये काय होतंय बघा, आता मी याचं एक्झॅक्टली आपण बघूयात की याच्यामध्ये हा जो O मायनस म्हणजे हा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो कसा डिलोकलाइज होणार आहे. जर का हा O मायनस चार्ज या फिनॉक्साइड आयन मध्ये किंवा जे काही आपण तयार करतोय त्याच्यामध्ये जर का तो खूप वेळासाठी राहिला, याचा अर्थ तो तिकडे स्टेबल होतोय. आणि जर का तो स्टेबल होतोय तर याचा अर्थ तो इझिली बॅकवर्ड रिॲक्शन नाही करणार. म्हणजेच काय, की ही फॉरवर्ड रिॲक्शन फेवरेबल आहे, बिकॉज इकडे जो निगेटिव्ह चार्ज गेलाय तो आता इथे पूर्ण आपल्या बेन्झिन रिंग मध्ये फिरणार आहे. हा जर का बेन्झिन रिंग मध्ये पूर्णपणे फिरत असेल तर याचा अर्थ काय, की तो स्टेबल होत चाललाय. जर का अनस्टेबल आणि स्टेबल म्हणजे काय, की जो ज्या पोझिशनवरती नवीन तयार झालेला आहे त्या पोझिशन मधून जर का तो पुन्हा बॅकवर्ड लगेच गेला, क्विकली गेला, याचा अर्थ तो स्टेबल नाहीये. बट तो तिकडे जर का पूर्णपणे फिरत राहिला याचा अर्थ काय, की
तुम्ही जे न्यू कंपाऊंड बनवलाय दॅट इज स्टेबल. सो ह्या डिलोकलायझेशन ऑफ निगेटिव्ह चार्जमुळे ही गोष्ट स्टेबल होणार आहे आणि त्याच्यामुळे फिनॉक्साइड आयन बिकम्स विकर ऍसिड. तो पण एक्झॅक्टली भारी ऍसिड नाहीये, बट तो ऍटलीस्ट न्यूट्रल तरी नाहीये, तो ऍटलीस्ट ऍसिडमध्ये कन्सिडर तरी केला जाईल. बघूयात आपण याचं डिलोकलायझेशन काय होतं. मायनस चार्ज याचा अर्थ काय असतो, निगेटिव्ह, दॅट इज इलेक्ट्रॉन. सो हा पहिल्यांदा आपण इकडे शिफ्ट करूयात. म्हणजे काय होणार आहे, या कार्बनला जसं आपण आधी बघितलं होतं अरिल क्लोराईडमध्ये, त्याच्यामध्ये जसं आपण बघितलं होतं की डबल बॉन्ड याला फरक नाही पडत की हा डबल बॉन्ड याच्याशी बनवतोय याच्याशी बनवतोय. तो काय करेल, ओके इकडे निगेटिव्ह चार्ज दिसतोय न्यू, सो तो काय करेल, तो या ऑक्सिजन सोबत डबल बॉन्ड बनवेल. हे बाकीचे दोन चार्जेस ऍज इट इज आहेत, इथे डबल बॉन्ड बनला, ओ मायनस वरचा मायनस गेला कारण तो इकडे शिफ्ट झाला. बट या चक्करमध्ये या कार्बनला तर 4 बॉन्ड झाले, बट त्याला इकडचा बॉन्ड सोडावा लागला. तरी त्याचे 4 बॉन्ड सॅटिस्फाय झालेले आहेत, बट इकडचा कार्बनचा नुकसान झालंय, म्हणजे त्याचा एक बॉन्ड निघून गेला, त्याच्यामुळे हा बेअर करेल निगेटिव्ह चार्ज. ओके, पुन्हा हा निगेटिव्ह चार्ज या कार्बन सोबत येईल. मग हा जो मायनस चार्ज आहे, हा मायनस चार्ज हा पुन्हा या कार्बन सोबत डबल बॉन्ड बनवेल आणि पुन्हा या कार्बनला ऑप्शन नाही राहणार, तर हा पुन्हा मायनस चार्ज बेअर करेल. सो आपला न्यू जो चार्ज आहे तो न्यू चार्ज इथे इस्टॅब्लिश होईल, म्हणजे न्यू बॉन्ड इकडे इस्टॅब्लिश होईल आणि हा निगेटिव्ह चार्ज इकडे होईल. सो हा आता इथून पॅरासाईटवरती आलेला आहे. पुन्हा हीच प्रोसेस कंटिन्यू होईल आणि याच्यामुळे होणारे पुन्हा हा बॉन्ड इकडे तयार आणि इकडे येणारे पुन्हा निगेटिव्ह चार्ज अँड अगेन इकडे असणारे ओ. यानंतर ही प्रोसेस कंटिन्यू होऊन पुन्हा हा मायनस चार्ज ऑक्सिजनला जाऊन आपल्याला आपला सोडियम फिनॉक्साईड ॲज इट इज परत मिळेल. सो हे जे काय तयार झालं होतं तर याला आपण म्हणतो, याच्यामुळे आपला हा निगेटिव्ह चार्ज स्टेबिलाइज झाला बिकॉज ऑफ दिस ऑर्थो, पॅरा अँड अगेन ऑर्थो पोझिशन्समुळे. सो आता जे काही आता आपण फिनॉक्साइड आयनमध्ये बघितलं, तर त्यामुळे हा फिनॉक्साइड आयन स्टेबलाइज झाला, त्याच्यामुळे याची बॅकवर्ड रिॲक्शन कम्पॅरेटिव्हली अल्कॉक्साईडपेक्षा खूप स्लोली जाते. सो म्हणून हा एक वीक ऍसिड म्हणून इस्टॅब्लिश होऊ शकतो. वेअरॅज आपण जो अल्कॉक्साइड आयन बघितला, वेअरॅज अल्कोहोल कॅन कन्सिडर्ड ॲज न्यूट्रल कंपाऊंड. ओके, सो हे जे आपण रेझोनन्स स्ट्रक्चर बघितलं, या रेझोनन्स स्टेबिलायझेशनमुळे phenoxide ions are stable, so they are stable, therefore phenoxide ion are again conjugate base is stable, so therefore phenol can be considered as weak acid. ओके, सो हा होता आपला ऍक्च्युअल डिटेल मधला पार्ट की वाय फिनॉल्स आर ऍसिड अँड अल्कोहोल्स आर न्यूट्रल. ओके, सो ही होती आपली पहिली रिॲक्शन. आता आपण यामधली लॅब टेस्टमध्ये आपण 4 लॅबोरेटरी टेस्ट बघितल्या, दॅट इज लिटमस पेपर. सेकंड आपण बघितली सोडियम आणि त्याचे कंपाऊंड. नंतर आपण बघितलं होतं लिटमस पेपर, सोडियम अँड इट्स कंपाऊंड. थर्ड आपण बघितलं होतं FeCl3 सोबतची रिॲक्शन जी की फक्त फिनॉल दाखवतो. आणि चौथं आपण बघितलं होतं लुकास रिएजंट सोबतची रिॲक्शन. या सगळ्या लॅबोरेटरी टेस्ट होत्या. नंतर आता इथे आपण बघितलं की ऍसिडिक कॅरेक्टर. आता इथे आपण सेकंड पार्ट बघतो, दॅट इज इस्टरिफिकेशन. सो हा जो इस्टरिफिकेशनचा पार्ट आहे हा आपल्याला पुन्हा कार्बॉक्सिलिक ऍसिडमध्ये पण बघायचा आहे, बट आता पण बघूयात. देन पुन्हा अल्कोहोलमध्ये आपल्याला 4 रिॲक्शन्स बघायच्या टोटल. ठीक आहे, सो आपण आता पुढचा पार्ट सुरू करूयात, दॅट इज इस्टरिफिकेशन रिॲक्शन. बघा सेकंड पार्ट, बी मधला सेकंड पार्ट. सो इस्टरिफिकेशन म्हणजे इस्टर म्हणजे काय असतात, दे आर CO अगेन O, या ग्रुपला आपण म्हणतो इस्टर. ओके, तर अल्कोहोल प्लस कार्बॉक्सिलिक ऍसिड. आता आपण मेनली अल्कोहोल आणि फिनॉल हे दोघंही रिॲक्शन्स दाखवतात. सो जिथे अल्कोहोल असणार आहे तिकडे फिनॉल पण असणार आहे. सो समजा जर का आता मी अल्कोहोलची इस्टरिफिकेशन म्हणजे अल्कोहोलची रिॲक्शन विथ कार्बॉक्सिलिक ऍसिड, सो दॅट इज RCOOH विथ अल्कोहोल गिव्स. आता बघा हा हायड्रोजन, कधी लक्षात ठेवा इस्टरिफिकेशनमध्ये अल्कोहोलमधला नेहमी OH मधला H जातो आणि कार्बॉक्सिलिक ऍसिड मधला OH जातो. असंही होऊ शकतं हा OH आणि H, बट या रिॲक्शनचा प्रोडक्टिव्हिटी खूप कमी आहे कम्पेअर्ड टू आपल्या या रिॲक्शन पेक्षा. सो ROH प्लस RCOH याच्यामधला H आणि OH निघून गेल्यानंतर राहणार काय, R. आता समजा जर का मी इस्टरिफिकेशनच्या R ला R' करते, सो तुम्हाला कळेल की तो R' कुठून आलाय. हा R' म्हणजे इस्टरचा आहे, CO. देन अगेन
अल्कोहोलचा O अँड अगेन R. सो इट बिकम्स इस्टर. सेम ॲज फॉर फिनॉल. फिनॉल म्हणजे फक्त इथे AR येणार आहे, अजून काही वेगळी रिॲक्शन नाही आहे. सो अल्कोहोल प्लस कार्बॉक्सिलिक ॲसिड गिव्स फिनॉल, अल्कोहोल प्लस कार्बॉक्सिलिक ॲसिड गिव्स इस्टर विथ रिलीज ऑफ वॉटर. ठीक आहे. तर हां, तर हा जो वॉटर रिलीज केलाय त्याचा मी तुम्हाला सांगितलं हायड्रोजन आणि OH कुठून येतोय. तर इस्टरिफिकेशन सोबतच अल्कोहोल, आता हा जो ग्रुप आहे RCO ग्रुप, याच्या कुठल्याही कंपाऊंड सोबत तो रिॲक्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल हा होता ऍसिड. ओके, तर तुम्ही याला यासोबत पण रिॲक्ट करू शकता. RCOCl, दॅट इज असाइल क्लोराईड, जे आपण फ्रिडरक्राफ्ट असायलेशन मध्ये बघितलं होतं. तर याच्यामधून पण आपल्याला तेच मिळणार आहे. काय मिळणार आहे? R-CO अँड अगेन OR ऑफ अल्कोहोल प्लस इथे फक्त बाय प्रोडक्ट वेगळं येणार आहे, बाय प्रोडक्ट येणार आहे HCl. ओके, आता ही होती सेकंड रिॲक्शन. थर्ड रिॲक्शन आहे ROH प्लस ऍसिड अनहायड्राइड. हे आपण बघितलं असाइल क्लोराईड. आता आपण बघणार आहे ऍसिड अनहायड्राइड. ऍसिड अनहायड्राइड याआधी पण सांगितलं होतं. ऍसिड अनहायड्राइडलाच तुम्ही लक्षात ठेवू शकता ॲज अ कॅट. कॅटचं स्ट्रक्चर कसं असतं? कॅट, मिकी माऊस, वॉट एव्हर यू वॉन्ट टू से. सी आर, इथे अगेन आर, दोन्ही साईडला सेम होणार आहे. CO ग्रुप आहे, सो हा ऑल्सो CO ग्रुप, सो इट लुक्स लाईक त्याचे कान. देन त्याचा नोज O अँड अगेन O. सो इट लुक्स लाईक अ कॅट. सो फॉर मी इट इज कॅट. ऍसिड अनहायड्राइड. आणि याच्यामधला पण सेम पार्ट निघून जाणार आहे. हा O पासूनचा पार्ट निघून जाणार आहे. प्रत्येक वेळेस CO नंतरचा पार्ट दरवेळेस निघून जातोय आणि तो डायरेक्टली अटॅक होतोय ROला. सो तयार काय होणार आहे बघा, इथे पुन्हा मी R' आणि R' लिहितीये. R-CO OR. सो इट बिकम्स अगेन इस्टर विथ रिलीज ऑफ ऍसिड. कारण आता हा जो कोणी राहिलेला आहे तो ऍसिड तयार होईल, बिकॉज हा आहे इस्टरचाच पार्ट आहे. CO ग्रुप आहे हा, आणि अगेन H लागला तर याला ऍसिड तयार होणार आहे. ओके, सो हे होते आपल्या 3 रिॲक्शन्स. जर का ऍसिडला या रिॲक्शन्स आहेत तर फिनॉलला पण सगळीकडे रिॲक्शन्स आहेत. मी फिनॉलच्या रिॲक्शन का नाही लिहिल्या? बिकॉज इथे तुम्हाला फक्त फिनिल ग्रुप टाकायचा आहे, वेस्ट ऑफ टाइम आहे. रिॲक्शनला ते म्हणतात मेडिकल यूजसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, हाय अलर्टवर आहे. ॲस्पिरिन, जे आपण नॉर्मली डेलीमध्ये नाही खात, बट नॉर्मली मेडिकल्समध्ये मिळते आणि जी इझी टू यूज असते. सो त्या रिॲक्शनबद्दल ते सांगतात. तर त्यासाठी यूज होतो सॅलिसॅलिक ॲसिड. सॅलिसॅलिक ॲसिड इज, हा आहे COH आणि हा आहे OH. सो दिस इज सॅलिसॅलिक ॲसिड. आपल्याला पुढे हा पुन्हा याच्यामध्ये बघायला मिळणार आहे, फिनॉलच्या रिॲक्शन्समध्ये बघायला मिळणार आहे. सॅलिसॅलिक ॲसिड प्लस सॅलिसॅलिक ॲसिड सोबत जर का आपण कॅट वापरला, कॅट म्हणजे ॲसिटिक ग्रुप वापरला, ॲसिटिक अनहायड्राइड वापरला, तर काय होईल? तेच सगळं पुन्हा होणार आहे. या H वरतीच रिॲक्ट होणार आहे जे काही व्हायचं ते. इथे फक्त घेताना कंपल्सरी ॲसिटिक अनहायड्राइड घेते, CH3COOCO CH3. याला शॉर्ट फॉर्ममध्ये देताना इथेच ब्रॅकेट काढून ट्वाईस लिहितात. तेही लिहिलं तरी चालेल, तसंही तुम्हाला ओळखायची सवय लागायला लागेल. सो सॅलिसॅलिक ॲसिड प्लस ॲसिटिक अनहायड्राइड गिव्स, आता या रिॲक्शन्समध्ये तेच होणार आहे जे आता आपण बघितलेलं आहे. या COH ला इग्नोर करा, हा ॲज इट इज तसाच राहणार आहे. फायनल आपल्या प्रोडक्टमध्ये हा इकडून अटॅच होणार आहे. कुठून? COCH3 पासून या ओला, आणि इकडचा आपला H ॲज युज्युअल निघून जाणार आहे. सो हा तयार होईल COCH3. ओके, सो हा आपला तयार झालाय ॲस्पिरिन. ओके, हा ॲस्पिरिन जो तयार होतो विथ रिलीज ऑफ ॲसिटिक ॲसिड. मगाशी जी आपण रिॲक्शन बघितली तीच, तिकडे फक्त मी तुम्हाला CH3 ग्रुप दिला आणि इन्स्टेड ऑफ R किंवा AR सॅलिसॅलिक ॲसिड दिलाय. सो ही रिॲक्शन तुमच्या बुकमध्ये स्पेसिफिकली दिलेली आहे. त्याला ते म्हणतात ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह. याला म्हणतात ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह एनिथिंग विच बिलॉंग्स टू CH3CO अँड सो ऑन, जे काही असेल पुढे त्याला. बट CH3CO ग्रुप इज इम्पॉर्टंट, CH3CO ग्रुप इज इम्पॉर्टंट. सो इट इज कॉल्ड ॲज ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह. ओके, सो ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह त्याच्यातला आपण घेतला होता ॲसिटिक अनहायड्राइड, आणि याच्यापासून आपण बनवलं आता ॲस्पिरिन. ओके, सो या रिॲक्शन्स कळल्या असतील. इझी आहेत रिॲक्शन्स, दोनच आहेत रिॲक्शन बघायला गेलं तर. बेसिकली फर्स्ट आपण अल्कॉक्साईडवाली बघितली होती आणि आता आपण इस्टरिफिकेशनमध्ये बघितलं. सगळीकडे तेच तयार करायचं आहे, इस्टर विथ रिलीज ऑफ करस्पॉन्डिंग कंपाऊंड लाईक वॉटर, HCl अँड ॲसिड तयार होतो. पण इथे सगळीकडे एक गोष्ट सांगायची राहिली की H+,
तुम्ही ते सल्फ्युरिक ऍसिड यूज करू शकता स्ट्रॉंग. बघा जिथे कुठे वॉटर काढायचा असतो किंवा वॉटर असं ब्रेकिंग करायचं असेल खूप विगर असली तर त्यावेळेस नेहमी ऍसिड यूज करतात, डायल्यूट नाही, स्ट्रॉंग ऍसिड यूज करतात कॉन्सन्ट्रेटेड. आणि ज्यावेळेस तुम्हाला वॉटर ऍड करायचा असतो त्यावेळेस डायल्यूट ऍसिड यूज करतात. हे प्रत्येक वेळी लक्षात ठेवा. जिथे कुठे तुम्हाला वॉटर बाहेर निघतो तिकडे कंपल्सरी सल्फ्युरिक ऍसिड स्ट्रॉंग कॉन्सन्ट्रेटेड यूज केला जातो. ओके, हा झाला आपला बी पार्ट ऑफ दिस रिॲक्शन. केमिकल प्रॉपर्टीज, ऍसिडिक बघितला, इस्टेरिफिकेशन बघितला. आता आहेत प्युअरली अल्कोहोलच्या रिॲक्शन ज्याच्यामध्ये OH ग्रुप कम्प्लिटली निघून जाणार आहे. रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ R अँड OH. ओके, तर आता याच्यामध्ये जर का बघितलं तुम्ही तर आता याच्यामध्ये आपल्याला टोटल फक्त 4च रिॲक्शन्स आहेत. 4मध्ये अजून थोडेसे सब रिॲक्शन्स आहेत बट मेनली 4 रिॲक्शन्स आहेत. सो टोटल 4 रिॲक्शन्स आहेत. आपण स्टार्ट करूयात पहिल्या रिॲक्शन्स पासून. दॅट इज ही सगळ्या तुम्हाला झालेल्या रिॲक्शन्स आहेत. फक्त चौथी जी आहे ती तुम्हाला नवीन कन्सिडर करता येईल, अदरवाईज सगळ्या रिॲक्शन झाल्या आहेत. ओके, सो फर्स्ट रिॲक्शन दॅट वी हॅव स्टडीड इन अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइडच्या प्रिपरेशनमध्ये बघितलं होतं अल्कोहोल पासून, दॅट इज ॲडिशन ऑफ HX. ओके, सो ॲडिशन ऑफ HX ग्रुप इन अल्कोहोल. सो काय होईल बघा, ROH मध्ये आपण 3 टाईपचे HX ऍड करू शकतो. HCl ऍड करू शकतो, HBr ऍड करू शकतो आणि HI ऍड करू शकतो. HCl म्हणजे आपण ही मगाशी पण बघितली आहे लुकास रिएजंटची रिॲक्शन आहे. लुकास रिएजंट टाकायचं आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे इथे काय मिळेल तुम्हाला, RCl मिळेल प्लस रिलीज ऑफ H2. एव्हरी टाइम H2 विल रिलीज. अजून इथे काय मिळेल, RBr मिळेल. इथे आपण टाकायचो NaBr प्लस H2SO4. ओके, आणि इथे आपण टाकायचो ओनली हीट आणि ह्याच्याने मिळायचं आपल्याला अल्किल आयोडाईड. सो याची रिॲक्टिव्हिटी जी होती ती HI ची रिॲक्टिव्हिटी जास्त होती, देन HBr ची होती अँड देन HCl ची होती. सगळ्यात कमी होती HCl ची रिॲक्शन. ओके, हे आपण आधी बघितलेलं आहे त्याच्यामुळे हे फक्त क्विक रिव्हिजन मध्ये घेतलेलं आहे मी. सेकंड, आता सेकंड रिॲक्शन पण झालेली आहे, दॅट इज ॲडिशन ऑफ फॉस्फरस हॅलाइड. फॉस्फरस हॅलाइड म्हणजे PX वाल्या रिॲक्शन. सो फॉस्फरस हॅलाइड्स PX वाल्या रिॲक्शन म्हणजे एक आहे PX3 वाली आणि एक आहे PCl5. याचं एक्झाम्पल का नाही घेते, बिकॉज खूप इझी रिॲक्शन्स आहेत आणि आधी पण झालेल्या आहेत, त्याच्यामुळे मी फक्त एक क्विक रिव्हिजन घेते. जर का PX3 असेल तर 3 टाइम्स ROH घ्यायचा होता, आठवत असेल तर. सो 3 टाइम्स ROH प्लस PX3 गिव्स, बघा काय होईल इथे आपण प्रिपरेशन रिॲक्शन लिहायचो, दॅट इज P प्लस X2 जो कुठला असेल तो. 3 टाइम्स RX तयार होणारे आणि बाहेर पडणारे H3PO3. ओके, नेक्स्ट रिॲक्शन आपण बघतोय ROH विथ PCl5. एकच आहे पेंटाहॅलाइडवाला, दॅट इज PCl5. याचं पण पुन्हा तेच P प्लस Cl2. याचा तयार होतो RCl, तो तर होणार आहे, शिवाय POCl3 प्लस HCl. सो हे जाणार आहेत सगळे आपल्या ही आणि शिवाय अजून एक आपण बघितली होती SOCl2 वाली रिॲक्शन, दॅट इज थिओनिल क्लोराईड. याच्यामध्ये सेम RCl तयार होणारे आणि बाहेर पडणारे SO2 अँड HCl. सो ही पण रिॲक्शन एकदा मेन्शन करायला विसरू नका. सो या होत्या आपल्या आधीच्या लेसन मधल्या रिॲक्शन विच वॉज अवर फर्स्ट पॉईंट. ठीक आहे, सो फर्स्ट याच्यामधल्या रिॲक्शन फर्स्ट अँड सेकंड. सो दोन्ही रिॲक्शन तुम्हाला कळलेल्या आहेत. ओके, मी आता पुढे जाते. थर्ड पण तुम्हाला झाली आहे, पण ही डिहायड्रोहॅलोजनेशन म्हणून झालेली आहे. सेम पॅटर्न आहे, फक्त इन्स्टेड ऑफ डिहायड्रोहॅलोजनेशन तुम्हाला होणार आहे डिहायड्रेशन. म्हणजे काय सांगते, समजा जर का डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल झालं टू फॉर्म अल्कीन, तर आपण आरएक्सचं अल्किन मध्ये बघितलं होतं, त्याच्यामध्ये यूज केलेला सेटझेफ रूल सगळं सेम असणार आहे. फक्त आपण काय करतोय बघा, आता फॉर एक्झाम्पल मी आता ह्याच्यामध्ये घेते CH3. मुद्दामून थोडंसं अवघड घेते ज्याच्यामध्ये सेटझेफ रूल वापरता येईल. जर का सेटझेफ रूलची गरज नसेल, म्हणजे डिहायड्रेशन तुम्ही कुठलंही केलं तरी सेमच होत असेल तर त्याला काही फरक नाही पडणार आहे. ओके, सो मी आता 4 वेळा घेते CH3, CH2, CHOH आणि इथे आहे CH3. सो हा आहे सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. ओके, सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल और यू कैन से ब्यूटेन टू ऑल. सो ब्यूटेन टू ऑल और सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल, ब्युटिल अल्कोहोल. ओके, सो हा घेतलाय. याच्यामध्ये फक्त आपण आता काय ऍड करायचंय, डिहायड्रेशन करायचंय. सो कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड फक्त यूज करते विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. तर काय होईल बघा, तर इथे हा पण H रिकामा आहे, म्हणजे मी याला असं लिहू शकते CH2H
आणि हा पण H रिकामा आहे, दॅट इज याला पण मी H लिहू शकते. तर इथे 2 पॉसिबिलिटी आहेत. जसं आपण इथे बघितलं होतं एकदा X असताना, म्हणजे हॅलोजन असताना बघितलं होतं, त्यावेळेस व्हायचं डिहायड्रो हॅलोजन. इधर हा एलिमिनेशन होईल, दॅट इज अल्फा बीटा एलिमिनेशन, और हा एलिमिनेट होऊ शकतो. ठीक आहे. तर पॉसिबिलिटीमध्ये दोन्ही पॉसिबिलिटी पॉसिबल आहेत. दॅट इज पहिलं होईल, समजा जर का मी इथला करते, दॅट इज डॉटेड लाईनचं करते, तर काय होईल बघा, CH3 CH डबल बॉन्ड CH2 विथ रिलीज ऑफ H2, करेक्ट. तर हा झाला ब्यूट 2 हा पण पॉसिबल आहे. किंवा दुसरा आहे CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2, सॉरी हा CH3च राहील इन केस ऑफ दिस, आणि हा पण पॉसिबल आहे, दॅट इज ब्यूट 1 सो हा पण पॉसिबल आणि हा पण पॉसिबल आहे. सो मेजॉरिटी असतो 80% याचा आणि 20% याचा, दॅट इज जिथे आपण बॅलन्स करायला जातो. दिस इज कॉल्ड दॅट सेटझेफ रूल, जो आपण आधीही बघितलाय. जर का हा एकदम डिटेलमध्ये हवा असेल तर याच्या आधीचा लेसन फॉलो करा, तुम्हाला कळून जाईल. सो हा 80% दॅट इज मेजरली तयार होतो आणि हा 20% दॅट इज मायनर तयार होतो. ओके. सो सेटझेफ रूल काय म्हणतो की बॅलन्स करायचा प्रयत्न करा. समजा जर का इकडे आता इथे एक्झॅक्टली बॅलन्स झालाय, बट समजा इन केस ऑफ 5 जर का 3 वरती असेल OH ग्रुप, सॉरी 2 वरती असेल OH ग्रुप, तर 1 आणि 2 मध्ये पण होऊ शकतो, 2 आणि 3 मध्ये पण डबल बॉन्ड होऊ शकतो. सो पॉसिबल कशात आहे सगळ्यात जास्त 2 आणि 3 मध्ये, कारण हा बॅलन्स कडे ऍटलिस्ट जातो, एक्झॅक्टली बॅलन्स नाही झाला तरी. ओके. सो हे होतं आपलं डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू अल्कीन. सो ॲज सेम ॲज डिहायड्रो हॅलोजनेशन ॲज वी स्टडीड इन अल्किल हॅलाइड. ओके. सो हा होता आपला तिसरा पार्ट. आता चौथा पार्ट आहे दॅट इज ऑक्सिडेशन. खूप महत्वाचा पार्ट आहे हा. ऑक्सिडेशन मध्ये आपण काय करतोय बघा, फर्स्ट ऑक्सिडेशनसाठी ऑक्सिडायझिंग एजंट कुठले असतात, पोटॅशियम परमॅंगनेट असतो, पोटॅशियम डायक्रोमेट असतो, पोटॅशियम क्लोरोक्रोमेट असतो. सो असे खूप सारे ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत. सो युनिव्हर्सल ऑक्सिडायझिंग एजंट्स आर CrO3, दॅट इज क्रोमियम ऑक्साईड, त्याच्यानंतर K2Cr2O7, KMnO4, हे मेजरली यूज केले जातात ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट, युनिव्हर्सल ऑक्सिडायझिंग एजंट्स. तर आता समजा मी पहिल्यांदा सेकंडरीचं घेते, प्रायमरी आणि सेकंडरी, प्रायमरी किंवा सेकंडरी. आता समजा जर का सेकंडरी अल्कोहोल घेतला, फॉर एक्झाम्पल CH3 CHOH CH3, ठीक आहे. तर हा आहे आपला आयसोप्रोपिल अल्कोहोल, और यू कॅन से सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल. सो हा जर का घेतला आणि याला जर का मी CrO3 सोबत, मतलब CrO3 सोबत ऑक्सिडाइज केलं, CrO3 ने ऑक्सिडाइज केलं, तर तयार काय होणार आहे, CH3 हा H आणि हा H अंडर अटॅक जातात. ठीक आहे. ऑक्सिडेशन म्हणजे इथे डायरेक्टली डबल बॉन्ड O तयार होतो, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. सो CH3 COCH3, दॅट इज हा झाला तयार कीटोन, दॅट इज या कीटोनचं नाव आहे प्रोपेनून. 3 कार्बन आहेत आणि कीटोनचं येतं सफिक्स ONE, ला काढून आपण ONE लावलेला आहे. आताच शिकायला सुरुवात करा. सो हा झाला प्रोपेनोन. ओके. सो हा बनला आपला कीटोन. सो सेकंडरी पासून कोण मिळालं आपल्याला, कीटोन. सो सेकंडरी पासून कीटोन मिळाला. नेक्स्ट बघा, समजा जर का मी प्रायमरी घेतला याच्यामध्ये, तर प्रायमरी समजा जर का घेतला तर CH3 CH2OH समजा घेतला इथेनॉल, आणि याच्यामध्ये मी टाकलं CrO3 अगेन. तर याचं होतं CH3 CH, आता इकडचा एक H जाणार आहे, पुन्हा इकडचा एक H जाणार आहे, तर राहणार काय CH आणि इथे होईल O, दॅट इज अल्डिहाइड. सो याचं नाव आहे इथेनॉल किंवा ॲसिटल्डिहाइड. कॉमन सिस्टीम नाव इज इथेनॉल आणि हे नाव आहे आपलं कॉमन सिस्टीम नाव आहे ॲसिटल्डिहाइड आणि IUPAC नाव आहे इथेनॉल. ओके. सो हा इथेनॉल तयार झालेला आहे, म्हणजे हा तयार झाला आपला अल्डिहाइड. बघा नावामध्ये ई काढून फक्त AL लावलेला आहे, जिथे आधी आपण इथे ONE लावला होता तसा इथे AL लावलेला आहे. ओके. पण हा इथवरच थांबत नाही, याचं पुन्हा होतं ऑक्सिडेशन, म्हणजे हाच इकडे अवेलेबल असणार आहे विकरमध्ये. सो याचं पुन्हा ऑक्सिडेशन होऊन हा बनतो CH3CO ॲज इट इजच आहे, पण या हायड्रोजनचा पुन्हा होतो OH, दॅट इज हा बनतो ऍसिड. ओके. सो हा ऍसिड बनतो, म्हणजे हा इथेच नाही थांबत. समजा जर का आपल्याला कीटोनचा काही प्रॉब्लेम नाही, कारण कीटोन पुढे फर्दर ऑक्सिडेशन खूप डिफिकल्ट आहे, बट अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन खूप इझिली होऊन जातं. त्याच्यामुळे तुम्हाला जर का हे ऑक्सिडेशन थांबवायचं असेल तर यूज करतात PDC किंवा PCC, दॅट इज पोटॅशियम क्लोरोक्रोमेट और पोटॅशियम डायक्रोमेट. फॉर एक्झाम्पल हेच घेऊयात, CH3 CH2OH असेल तर डायरेक्टली फक्त PCC यूज केला तर बनेल तुमचा CH3CHO, दॅट इज तेच ॲसिटल्डिहाइड किंवा इथेनॉल ज्याला आपण म्हणू.
सो हा इथेच संपून जातो, म्हणजे इथेच थांबून जातो. सो पीसीसीमुळे ही रिॲक्शन इथेच स्टॉप होते स्ट्रिक्टली. जर का CrO3 वगैरे वापरलं तर यांचं वीकली पुढे ऑक्सिडेशन होत राहतं, ते तिथेच थांबत नाही. सो कधी पण प्रायमरी अल्कोहोलचा फक्त अल्डिहाइड बनवायचं असेल तर लक्षात ठेवा पीसीसी यूज करायचा आहे. ओनली पीसीसी ऑर यू कॅन से पीडीसी. ही जी रिॲक्शन आहे ही ज्याच्यामध्ये आपण फर्दर ऑक्सिडेशन केलंय, ही रिॲक्शन कॅन बी पॉसिबल बाय K2Cr2O7 और KMnO4, पोटॅशियम पर मॅग्नेट और पोटॅशियम पोटॅशियम पर मॅग्नेट और क्रोमियमचा अजून कुठलाही ऑक्साईड जर का तुम्ही घेतला तर कोणापासूनही ही रिॲक्शन पॉसिबल आहे. ओके, दॅट इज कॉमन ऑक्सिडायझिंग एजंट्स पासून ही रिॲक्शन इझिली पॉसिबल आहे की ज्याच्यामध्ये फर्दर ऑक्सिडेशन टू ऍसिड होऊन जातं. ठीक आहे, अल्डिहाइडचं. सो आतापर्यंत आपण शिकलो प्रायमरीचं विदाउट पीसीसी कुठे जातं, ऍसिड पर्यंत जाऊ शकतं. सेकंडरीचं कुठलंही घ्या ऑक्सिडायझिंग एजंट, तो जाणार आहे कीटोन मध्ये. आणि प्रायमरीचं आपण स्टॉप करू शकतो बाय ऍडिंग पीसीसी और पीडीसी टू अल्डिहाइड. ओके, आता जर का अल्कोहोलचे वेपर्स याच्यामधलाच पुढचा पॉइंट आहे. अल्कोहोलचे सपोज जर का वेपर्स आपण पास केले कॉपरवरून जर का पास केले अल्कोहोलचे वेपर्स, तर त्याचं काय होतं ते बघा. तर समजा जर का प्रायमरी अल्कोहोल घेतला, कुठलाही घ्या, त्याचे जर का हेच असणार आहेत पुन्हा रिॲक्टंट्स किंवा रिएजंट्स फक्त बदलत आहेत वरचे, बट रिॲक्टंट्स ॲज इट इज तेच असणार आहेत. सो जर का समजा तुम्ही घेतला प्रायमरी अल्कोहोल तर त्याचं CU वरून पास केलं गेलं तर याचा बनणार आहे अल्डिहाइड, जो आपण वरती बनवला पीसीसी किंवा पीडीसीने. ठीक आहे, जर का सेकंडरी अल्कोहोल घेतला आणि पुन्हा CU वरून पास केला ऍट हाय टेम्परेचर तर याचा होणार आहे कीटोन, दॅट इज ONE. आणि समजा जर का टर्शरी घेतला, आतापर्यंत आपण टर्शरीची रिॲक्शन बघितली नाही बिकॉज टर्शरी डझंट गिव्ह एनी रिॲक्शन ॲज ऑक्सिडेशन फॉर एनी ऑक्सिडायझिंग एजंट. बट कॉपरवरून जर का पास केले तर काय होईल बघा, CH3. आता समजा इथे मी टर्शरी घेते, दॅट इज अगेन CH3. हा इथे नाहीये, हा इथे झालाय OH आणि इथे अगेन आहे CH3. सो ही टर्शरी ब्युटील अल्कोहोल आहे. याचं जर का मी कॉपरवरून पास केले वेपर्स तर काय होणार आहे, तर याचा तयार होतो एलिमिनेशन. म्हणजे काय, समजा हा OH आणि हा H जो आपण याच्या आधीची रिॲक्शन बघितली डिहायड्रेशन, ते होणार आहे. सो हा H आणि हा OH निघून जाणार आहे, दॅट इज H2 म्हणून निघून जातील. यांच्यामध्ये येईल डबल बॉन्ड, दॅट इज CH2 आणि हा CH3 ॲज इट इज. सो रिॲक्शनमध्ये नंबरिंग कुठून कराल, इकडून, दॅट इज 1, 2 आणि हा 3. म्हणजे हे काय झालं, प्रोपीन आणि हा सेकंडला आहे मिथाइल ग्रुप म्हणून 2 मिथाइल प्रोपीन. ओके, सो ही झाली तुमची रिॲक्शन फॉर टर्शरी. सो टर्शरी अल्कोहोलचा कोण बनलेला आहे, अल्कीन बनलेला आहे फॉर टर्शरी अल्कोहोल. ओके, सो हे होतं अल्कोहोलचे वेपर ज्यावेळेस आपण ओव्हर कॉपर पास करतो त्यावेळेस हे तुम्हाला मिळेल जे आतापर्यंत आपण शिकलो होतो. इन्स्टेड फक्त ऍसिड नाही मिळत, अल्डिहाइड मिळतो फॉर प्रायमरी अल्कोहोल अँड टर्शरीला एलिमिनेशन होतं इन्स्टेड ऑफ ऑक्सिडेशन. ओके, सो या होते आपल्या अल्कोहोलचा तिसरा म्हणजे रिॲक्शनचा तिसरा पार्ट, दॅट इज अल्कोहोलच्या रिॲक्शनचा पार्ट होता. आता आपण बघणार आहे डी पार्ट, जो मगाशी माझ्याकडून मेन्शन करणं राहून गेलं, फिनॉलच्या रिॲक्शन्स. सो याच्यामध्ये 8 रिॲक्शन्स आहेत टोटल फिनॉलच्या. खूप इझी रिॲक्शन्स आहेत, पटापट होऊन जातील. आय गेस फक्त रिमर्टिमन आणि कोबेज सोडला तर बाकी सगळ्या रिॲक्शन्स खूप इझी आहेत. रिमर्टिमन आणि कोबे पण खूप इझी आहेत, पण कम्पॅरेटिव्हली जर का ह्यांची लेवल जर का खूप इझी असेल तर रिमर्टिमन थोड्याशा म्हणजे लक्षात ठेवायला लागतं बिकॉज ते नवीन नाव आहेत किंवा एक कॉम्प्लिकेटेड नाव आहेत, कॉमन सिस्टीम मधली नाव आहेत, ट्रिव्हियल नाव आहेत की जे तुम्हाला ॲज इट इज लक्षात ठेवायला लागतं, नो एक्सक्यूज. ओके, सो पहिलं आपण स्टार्ट करूयात. 8 रिॲक्शन्स आहेत टोटल. तर हे आपल्या रिॲक्शन झालेले आहेत, दॅट इज पहिल्या 3 रिॲक्शन, हॅलोजनेशन, नायट्रेशन आणि सल्फोनेशन. जे आपण क्लोराईडमध्ये बघितलं तेच आहे, फक्त थोडाफार फरक आहे, बट रिॲक्शन त्याच आहे. सो पहिलं आपण बघतोय हॅलोजनेशन. ठीक आहे, हॅलोजनेशन मध्ये इथे आपण यूज केलेलं आहे ब्रोमिनेशन. तर आपण काय करतोय आता, पुन्हा फिनॉल घेतोय. फिनॉल घेऊन त्याच्यामध्ये ऍड करणार आहे 3 टाइम्स Br2 इन प्रेझन्स ऑफ ओनली वॉटर. तयार काय होतंय बघा, तिन्ही ठिकाणी ऍट अ टाइम Br लागतात. म्हणजे दोन्ही ऑर्थोसाइट्सला आणि एका पॅरासाइट्सला तिन्ही ठिकाणी लागतं. याचं नाव येतं 2,4,6 ट्रायब्रोमो.
नंबर लेटरमध्ये स्लॅश ट्रायब्रोमो फिनॉल. ओके, सो हे याचं नाव आहे 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. आणि याच्यामध्ये बाहेर काय पडणार आहे तर ऑब्व्हियस आहे 3HBr. कारण जिथे कुठे बीआर लागले तिकडे हायड्रोजन होता ॲज वी स्टडीड इन अरिल हॅलाइड्स. तिथे पण आपण क्लोरिनेशन ब्रोमिनेशन जे काही शिकलोय त्याच्यामध्ये पण आपण तेच बघितलं होतं की एच काढून एच निघून गेला आणि त्याच्या ठिकाणी बीआर लागलाय, तर एच या उरलेल्या बीआरच्या पेअरसोबत निघून जाणार आहे. ओके, आता याच्यामधली ही ए रिॲक्शन होती. बी रिॲक्शन हे आपण ॲट अ टाइम त्यावेळी कन्सेप्ट नव्हती बघितली, याच्यामध्ये बघणार आहे. आता समजा पुन्हा फिनॉल घेतला आणि फिनॉलमध्ये सपोज जर का आपण टाकला BR2 ओनली इन प्रेझेन्स ऑफ CS2, ओके, कार्बन सल्फाईड, तर याच्यामध्ये काय होत आहे अल्टरनेटली इथे लागणारे, आता 2 फिनॉल लिहितेय मी कारण वेगवेगळे लागणार आहेत. एकदा लागणारे ऑर्थोला बीआर आणि एकदा लागणारे पॅराला बीआर. सो दिस इज ऑर्थो आणि दिस इज पॅरा. ऑर्थो ब्रोमोफिनॉल आणि पॅरा ब्रोमोफिनॉल नावं तीच राहणार आहेत, फक्त ऑर्थो आणि पॅराला येईल. ओके, सो हे होतं हॅलोजनेशन. आता सेकंड बघा, सेकंड आहे नायट्रेशन. नायट्रेशन म्हणजे काय HONO2 ची ऍडिशन. सो नायट्रेशन मध्ये आपलं काय होतंय बघा, नायट्रेशन मध्ये पुन्हा 2 टाईपच्या रिॲक्शन, दॅट इज ए टाईप म्हणजे काय करतोय आपण OH घेतोय आणि याच्यामध्ये ऍड करणारे डायरेक्टली HONO2. जर का HONO2 सोबत काही रिॲक्ट नाही केलं म्हणजे काही ठेवलं नाही तर याचं तयार होणारे ऑर्थो आणि पॅरा. म्हणजे काय, पण याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे. मगाशी सांगायचं राहून गेलं, ऑर्थोमध्ये ऑलवेज ऑर्थो इज मायनर आणि पॅरा इज मेजर, जे आपण अरिल हॅलाइडमध्ये पण बघितलं होतं. इन केस ऑफ HONO2 फक्त हा एक्सेप्शन आहे की हा जो आहे HONO2 हा आहे म्हणजे ऑर्थो जो आहे ऑर्थो नायट्रोफिनॉल हा आहे मेजर, दॅट इज 80%. आणि दुसरा जो आहे आपला कुठला पॅरा, तर पॅरा असणार आहे आपला 20%. तर हे असं का झालं असं, पॅरा आपण 80% का घ्यायचो याच्या आधी, बिकॉज याला मोस्ट स्टेबिलायझेशन मिळायचं, बिकॉज इट इज एक्झॅक्टली अपोजिटली प्लेस्ड, म्हणजे एक्झॅक्टली एकमेकांच्या समोरासमोर असतात. सो ह्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते वेल बॅलन्स्ड दिसतं. ओके, म्हणून पॅरा कधी पण आतापर्यंत आपण 80% घ्यायचो, बट हे अचानक 20% झालं. काय झालं हे 20%, हा आहे पॅरा नायट्रोफिनॉल ऑर्थो नायट्रोफिनॉल. का झालं हे, बिकॉज आता जर का तुम्ही इथे बघितलं तर हा आहे हायड्रोजन आणि हा आहे ऑक्सिजन. तर जर का मी याचं एकदम प्रॉपरली स्ट्रक्चर काढलं तर तुम्हाला असं दिसेल. इथे आपला ठीक आहे, तर हा आहे आपला OH आणि इथे आपला आहे N, इथे आहे O- आणि इथे आहे O. तर यांच्यामध्ये हे पोलर नेचर एक्झॅक्टली पोलॅरिटी आली याला निगेटिव्ह, डेल्टा मायनस पण नाहीये, प्युअरली मायनस साईन आहे. म्हणून यांच्यामध्ये होणारे हायड्रोजन बॉन्डिंग, हे हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे कम्पेअर्ड टू याच्यामधल्या हायड्रोजन बॉन्डिंग. याच्यामध्ये तर हायड्रोजन बॉन्डिंग इंट्रामॉलिक्युलर पॉसिबल नाहीये, इंटरमॉलिक्युलर पॉसिबल आहे. म्हणजे हा असाच एक घेऊन इकडे सपोज जर का OH ग्रुप आला, दुसऱ्या मॉलिक्युलचा OH ग्रुप आला, पॅरा ब्रोमो फिनॉलचा जर का OH इकडे आला तर इंटरमॉलिक्युलर पॉसिबल आहे, बट इंट्रामॉलिक्युलर पॉसिबल नाही. इंट्रामॉलिक्युलर फक्त यांच्यामध्ये पॉसिबल आहे आणि इंट्रामॉलिक्युलर असल्यामुळे हा बॉन्ड जास्त स्ट्रॉंग होतो. त्यामुळे काय होतंय की हा 80% तयार होतो आणि हा 20% तयार होतो. कळलं, याचं रिझन तुम्हाला त्या ब्लू बॉक्समध्ये दिलेलं आहे. हेच रिझन आहे की इंट्रामॉलिक्युलर इज बेटर दॅन इंटरमॉलिक्युलर. सो इंट्रामॉलिक्युलर फोर्स इज ग्रेटर दॅन इंटरमॉलिक्युलर फोर्स. ओके, सो याच्या मागे हे रिझन आहे, म्हणून इथे एक्सेप्शन तयार झालंय. आता समजा जर का मी हाच फिनॉल आणि हाच HONO2 इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड घेतला, म्हणजे H2SO4 घेतला, जे आपण नॉर्मली करतो की नायट्रेशनला आपण H2SO4 वापरतो, तर याच्यामुळे तयार होणारे तिन्ही साईडला पुन्हा तेच जे आपण BR2 मध्ये बघितलं होतं पहिली केस, दॅट इज NO2, अगेन इकडे NO2 अँड अगेन इकडे पण NO2, दोन्ही ऑर्थो आणि एक पॅरासाईटला होणार आहे. दिस इज नथिंग बट पिक्रिक ऍसिड, हे याचं डायरेक्ट नाव आहे, लक्षात ठेवा पिक्रिक ऍसिड. सो पिक्रिक ऍसिड इकडे फॉर्म होईल, तिन्ही साईडला NO2 ग्रुप लागलेला आहे. ओके, थर्ड बघा सल्फोनेशन. दिस इज व्हेरी इझी, याच्यामध्ये पण 2 रिॲक्शन आहेत, बट एकाच वेळी सल्फोनेशन इतक्या साईडला जाऊ शकत नाही, इट इज व्हेरी स्ट्रॉंग. सो काय होतं बघा, फिनॉल घेतला, फिनॉलमध्ये आपण ऍड करतोय H2SO4. ओके, तर
दोन वेजनी तयार होतं. जर का तुम्ही घेतलं लोअर टेम्परेचरला, दॅट इज समथिंग 293 केल्विन वगैरे, म्हणजे जवळपास 273च्या जवळ, आणि हा समजा जर का हायर टेम्परेचरवरती घेतला, फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतला 373, म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसच्या वरती. आता हा घेताना ऑब्व्हियस आहे की कॉन्सन्ट्रेटेड घेणार आहे आपण. तर लोअर टेम्परेचरला तयार होतो ऑर्थो, म्हणजे आपला HOSO3H जो ग्रुप आहे, म्हणजेच H2SO4, HOSO3H जो ग्रुप आहे तो लागणार आहे ऑर्थोला ॲट लोअर टेम्परेचर. ओके, तर हा तयार होईल ऑर्थो हायड्रॉक्झी बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. सो ऑर्थो हायड्रॉक्झी बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. ठीक आहे, आणि तेच हायर टेम्परेचरला तयार होणारे हा पॅरासाइटवर. सो पॅरासाइटवरती येणारे SO3H. ओके, विथ रिलीज ऑफ H2O दोन्ही केसमध्ये. इथे पण रिलीज ऑफ H2O. ओके, अँड अगेन हिअर इट इज ऑल्सो H2Oचा रिलीज आहे, ती सांगायची गरज नाहीये. सो इथे तयार होणार आहे पॅराहायड्रॉक्झी बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. सो आतापर्यंतच्या रिॲक्शन्स इझी होत्या, कारण या तिन्ही रिॲक्शन आधी आपण बघितलेल्या आहेत. एकदा नीट बघून घ्या काय केलंय. हॅलोजनेशन दोन स्टेजेस आहेत. जर का डायरेक्टली हॅलोजनेशन इन प्रेझन्स ऑफ वॉटर केलं की डायरेक्टली तुम्हाला मिळेल 3 साईटला, ॲट अ टाइम 3 साईटला मिळेल, दॅट इज 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. जर का तुम्ही घेतला CS2चा म्हणजे CS2चा जर का आधार घेतला तर ऑर्थो आणि पॅरा अल्टरनेटली तयार होईल. नायट्रेशनमध्ये आपण एक एक्सेप्शन बघितलं की ऑर्थो यावेळेस 80% झाला आणि पॅरा 20% झाला. आणि हे कोणामुळे झालं, जर का HNO3 जर का तुम्ही डायरेक्टली ऍड केला तर. इन प्रेझन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 केला तर काय होईल, ऍट अ टाइम तिन्ही साईडला लागेल, दॅट इज पिक्रिक ऍसिड. आता सल्फोनेशन जर का तुम्ही घेतलं तर सल्फोनेशन मध्ये 2 केसेस आहेत, पण त्या 2 केसेस ऑर्थो आणि पॅराच्या वेगवेगळ्या केसेस आहेत. ओके, दॅट इज लोअर टेम्परेचर अँड हायर टेम्परेचर. आता फोर्थ बघूयात. काइंड ऑफ मला खूप जास्त इरिटेटिंग वाटतात, म्हणजे तुम्हाला पण वाटू शकतात, बट इरिटेटिंग नाही आहेत, फक्त थोडंसं लक्षात ठेवायला लागलं. मला 12वीला स्टार्टिंगला इरिटेटिंग वाटलं, नंतर ठीक आहे, नावाचे रिॲक्शन आहेत सो लक्षात ठेवायलाच लागतील. ठीक आहे, सो नाव आहे रिमर्टिमन. ओके, रायमरटायमन और रिमर्टिमन, वॉट एव्हर यू वॉन्ट टू से. हा डबल एन आहे, मन. ओके, सो रिमर्टिमन रिॲक्शन काय घेतलंय बघा. फिनॉल घेतला ॲज युज्युअल स्टार्टिंगला. सो फिनॉल घेतला आणि याच्यामध्ये ऍड केलाय CHCl3. CHCl3 म्हणजे क्लोरोफॉर्म. हा ऍड केलाय इन प्रेझन्स ऑफ ॲक्वियस NaOH. लक्षात ठेवा, विसरू नका, कारण हा आपल्याला पुढे परत लागणार आहे. सो हा फिनॉल इथेच आहे. ठीक आहे, इकडे लागला CHCl2, एक Cl गेला H सोबत इकडच्या, आणि मग तो झाला CHCl2. फरक काही नाही पडणार आहे, OH मी इकडे लिहिला का इकडे लिहिला का, दॅट वॉज द स्टार्टिंग. आता पुन्हा तुम्ही ऍड करू शकता NaOH. जर का तुम्ही परत याच्यामध्ये NaOH ऍड केला, फक्त एक चूक झाली आहे की इथे O आणि इकडे Na, O मायनस आणि Na प्लस, हा एक इंटरमिजिएट तयार होतो जो काही मी लिहिलेला आहे. तर हा जो इंटरमिजिएट आहे, म्हणजे फिनॉल प्लस CHCl3 इन प्रेझन्स ऑफ ॲक्वियस NaOH गिव्स इंटरमिजिएट, आणि मग NaOH घेतलेला आहे. तर हा NaOH आता काय करेल बघा, हा तयार करतो इकडे CHO ग्रुप, म्हणजे इकडे आहे O मायनस Na प्लस ॲज इट इज, बट इकडे तयार झालाय CHO, दॅट इज अल्डिहाइड तयार केलेला आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये समजा जर का सिम्पली तुम्ही H3O प्लस टाकला, म्हणजे फक्त ऍसिडिक वॉटर टाकलं की तयार होणारे इकडचा, आपण हे ह्याच्यामध्ये पण बघितलं होतं, कशात, प्रिपरेशन रिॲक्शनमध्ये. O मायनस Na प्लस मध्ये फक्त सिम्पली ऍसिडिक वॉटर टाका, ऍसिड टाका, काही करा, त्याचं डायरेक्टली तयार होणारे OH फिनॉल, आणि इथे तयार असणारे ॲज इट इज CHO. सो हा झाला सॅलिसायलिक ऍसिड. सो हा झाला तुमचा सॅलिसायलिक ऍसिड. जर का दिसत नसेल तर पुन्हा खाली लिहिते, हा आहे सॅलिसायलिक ऍसिड, OH आणि CH. ठीक आहे, इथे पण तोच लिहिला आहे, इथे पण तोच लिहिलेला आहे. सो सॅलिसायलिक ऍसिड तयार झाला. आता आपण मगाशी ॲस्पिरिन बघितला होता, सॅलिसायलिक, सॉरी, हा तयार झाला तुमचा सॅलिसल्डिहाइड. माय मिस्टेक, सॅलिसल्डिहाइड. इन्स्टेड ऑफ ऍसिड इट इज अल्डिहाइड बिकॉज इट इज CHO ग्रुप. ठीक आहे, नाव समजा जर का पुन्हा आपण घेतला, ही रिॲक्शन होती त्याच्यामध्ये सॅलिसायलिक ऍसिड बघितला. मगाशी म्हणजे याच्या आधी आपण एक रिॲक्शन बघितली की ज्याच्यामध्ये आपण ॲस्पिरिन तयार केला होता सॅलिसायलिक ऍसिड घेऊन. तर आता आपण तयार करणारे सॅलिसायलिक ऍसिड.
सो रिॲक्शन काय आहे बघा, सिम्पली इथून पुन्हा रिॲक्शन स्टार्ट करते ONA पासून. आपल्याला माहितीये सोडियम फिनॉक्साईड कसा बनवतात. काय करायचं, फिनॉलमध्ये फक्त Na टाकायचा किंवा NaOH टाकायचा, काही जे आपण कॅरेक्टरिस्टिक मध्ये बघितलं होतं ऍसिडिक कॅरेक्टरिस्टिक मध्ये. आणि आता याच्यामध्ये आपण टाकतोय CO2 ग्रुप. जर का CO2 ग्रुप टाकला, याला थोडंसं टेम्परेचर द्यायला लागतं, दॅट इज रूम टेम्परेचरपेक्षा थोडंसं जास्त, अँड 6 ॲटमॉस्फिअर प्रेशर थोडंसं वाढवायला लागेल. मग तयार होतो याचा हा O- आहे आणि हा Na+ आहे ॲज युज्युअल. तर याच्यामध्ये तयार काय होतंय बघा, पुन्हा हा आपला OH ॲज इट इज, आणि इथे तयार होईल COONA. ठीक आहे. आणि मग याच्यामध्ये फक्त ऍसिड टाकलं की हा Na रिप्लेस होईल बाय H नी. सो इथे तयार होईल सॅलिसायलिक ऍसिड. सो याला म्हणतो सॅलिसायलिक ऍसिड. ठीक आहे. सो हा सॅलिसायलिक ऍसिड तुमचा तयार झालाय. खूप 3 स्टेपच्या रिॲक्शन आहे. फक्त ONA आपण घेतला, सोडियम फिनॉक्साईड, त्याच्यामध्ये ऍड केलं 398 केल्विन आणि 6 ॲटमॉस्फिअर प्रेशर विथ CO2, अँड तयार झाला त्याचा हा कंपाऊंड, सॉल्ट तयार झालेला आहे. अँड अगेन देन वी ॲडेड COH, म्हणजे COH बनवण्यासाठी ऍसिड ऍड केलं, सो दॅट Na इझिली निघून आपला OH रिगेन झालेला आहे. ओके. सो या होत्या 2 डिफिकल्ट रिॲक्शन. याच्या पुढच्या 3 रिॲक्शन पुन्हा खूप इझी आहेत, बघूयात आपण. 6th रिॲक्शन बघा काय, दॅट इज ऑक्सिडेशन. आतापर्यंत आपण काय काय बघितलं, हॅलोजनेशन बघितलं, नायट्रेशन बघितलं, सल्फोनेशन बघितलं, रिमर्टिमन बघितलं, कोबे बघितल्या. 5 रिॲक्शन इझिली झाल्या असतील आतापर्यंत. आता ऑक्सिडेशन बघा काय करतोय. फक्त OH घेतला, आपला फिनॉल घेतला, फिनॉलमध्ये त्यांनी ऍड केलेलं आहे CrO3. ऑक्सिडेशन आहे तर ऑक्सिडायझिंग एजंट लागेल, सो दॅट इज CrO3 इन प्रेझन्स ऑफ H2SO4. तर याचा तयार झाला बेन्झोक्विनोन. आता बेन्झोक्विनोन पर्पजली मी असा काढते, झोपलेला बेन्झिन, दोन्ही साईडला 2 बेन्झिन रिंग. आता इथे अल्टरनेट बेन्झिन रिंग नाहीये, तर इकडे आहे O अँड अगेन इकडे आहे O. ओके. सो ऍक्च्युली तसं अल्टरनेट बेन्झिन डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड आहे, बट जे आधीचं स्ट्रक्चर होतं तसं राहिलेलं नाहीये. ओके. सो याला म्हणतात बेन्झोक्विनोन. बेन्झोक्विनोन हा ऑक्सिडाइज स्टेट आहे, दोन्ही साईडला कीटोन ग्रुप लागल्यासारखा आहे. ठीक आहे. ही झाली आपली ऑक्सिडेशनची रिॲक्शन, विच वॉज व्हेरी इझी. 7th रिॲक्शन दॅट इज हायड्रोजनेशन. हायड्रोजनेशनचं मिनिंग काय, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. ओके. सो हायड्रोजन जर का ऍड करायचं असेल तर नेहमीप्रमाणे निकेल तर येणारच आहे. सो घेतला पुन्हा आपला फिनॉल, याच्यामध्ये ऍड केला H2 इन प्रेझन्स ऑफ निकेल, इन प्रेझन्स ऑफ 433 केल्विन. ओके. आता हे 433 केल्विन मला पण म्हणजे बघायला लागले. तुम्हाला असं आहे की तुम्ही ऍटलीस्ट याच्या आसपासचं लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. जिथे खूप मोठा डिफरन्स येऊ शकतो थोड्याफार फरकाने सुद्धा, त्याचेच फक्त तुम्ही प्रिसाइजली लक्षात ठेवा. बाकी थोडंफार पुढे मागे चालेल. 433 केल्विनचं 430 केल्विन केलं, 440 केलं तरी चालेल. आता एवढा इथे फरक नाही पडणार आहे. सो नेक्स्ट याचं तयार होतं बघा डायरेक्टली. आपला निकेल काय करतो, रॅनी निकेल वगैरे जे आपण बघितलं होतं ते नेहमी रिड्यूस करतात, डबल बॉन्डला रिड्यूस करतात, डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड करतात, डबल बॉन्ड ओपन करून हायड्रोजन हायड्रोजन देतात. सो इथे जी आपली ही रिंग होती की जिथे अल्टरनेट सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड होते, त्यातले डबल बॉन्ड सगळे निघून गेले बाय H2. या H2 ने सगळे डबल बॉन्ड घेतले आणि मग इकडे फक्त राहिला सायक्लोहेक्झेनॉल. दिसतोय का, हा मधला रिंग निघून गेलेला आहे, मी लिहायला विसरलेली नाहीये. हा मधला रिंग निघून जातो आणि याचा बनतो सायक्लोहेक्झेनॉल. ओके. सो हा सायक्लोहेक्झेनॉल तयार झाला, दॅट इज ऍडिशन ऑफ 3H2, दॅट इज हायड्रोजनेशन. ओके. ही पण इझी होती काइंड ऑफ रिॲक्शन. लास्ट रिॲक्शन तर खूप इझी आहे, दॅट इज रिडक्शन. रिडक्शन बाय युझिंग झिंक डस्ट. सो पुन्हा घ्या आपला लास्टला फिनॉल. फिनॉलमध्ये आपण ऍड करतोय झिंक आणि याच्यामध्ये डायरेक्टली रिॲक्शन होऊन तयार होणारे बेन्झिन प्लस ZnO. म्हणजे हा OH मधला O गेला, H तिथेच बसलाय म्हणून H लिहायची गरज नाहीये. इथे सगळ्या पॉइंटला हायड्रोजन एक्सपेक्टेड आहेत म्हणून हा पण हायड्रोजन असलेला लिहिलेला नाहीये. ओके. सो हा फक्त O Zn कडे जातो, H कुठे जातो विचारू नका, H इथेच बसलेला आहे, त्याला लिहायची गरज नाहीये बेन्झिन मध्ये सेपरेटली, कारण असतोच तो कन्सिडर्ड. ओके. सो ही होती आपली रिडक्शनची लास्ट रिॲक्शन, दॅट इज रिडक्शन टू बेन्झिन. ठीक आहे. सो आतापर्यंत आपण काय काय बघितलं, हॅलोजनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन, रिमर्टिमन, कोबे.
ऑक्सिडेशन, हायड्रोजनेशन अँड रिडक्शन. सो 8 कंपाऊंड्स आपण टोटली बघितलेले आहेत. त्याच्यानंतर याच्या आधी आपण बघितलं होतं, ओके, ही ब्रेकिंगची रिॲक्शन आहे, दॅट इज अल्किल आणि अल्कोहोल मधली. एक्झॅक्टली अल्कोहोलचा पार्ट सेपरेट केलेला, आपण अल्किल हॅलाइड बनवला होता. अल्किल हॅलाइड 2 वेजनी बनवले, HXनी बघितला, फॉस्फरस हॅलाइडनी बघितला, सल्फोनिल क्लोराईडनी बघितला. नंतर अल्किनमध्ये कन्व्हर्जन केलं. त्यानंतर वरच्या प्रोसेसमध्ये दॅट इज अल्डिहाइड आणि कीटोन आणि कार्बॉक्सिलिक ऍसिडमध्ये कन्वर्ट केलंय. आणि या आपल्या होत्या 4 रिॲक्शन्स. ओके, सो टोटल आपण काय काय बघितलंय बघा. आपण टोटल आजच्या या लेसनमध्ये काय काय बघितलं, तर आपण पहिल्यांदा बघितलं सगळ्या टेस्ट, राईट. सो टेस्टमध्ये पहिली होती लिटमस टेस्ट, सेकंड होती Na आणि त्याच्या कंपाऊंड सोबतची टेस्ट, Na अँड कंपाऊंड सोबतची टेस्ट. थर्ड होती FeCl3 सोबतची टेस्ट, ज्याच्यामध्ये आपल्याला पर्पल कलरेशन वगैरे दिसलं होतं. आणि फोर्थ होती लुकास टेस्ट. ओके, हा होता आपला ए पार्ट. बी पार्टमध्ये आपण काय काय बघितलं, बी पार्टमध्ये बघितलं आपण आर आणि OH चं क्लिवेज, दॅट इज ब्रेकिंग. सो पहिलं आपण बघितलं होतं, यातला आपण पहिला पार्ट बघितला होता की आपलं इस्टरिफिकेशन रिॲक्शन, सॉरी हा आपला दुसरा होता. इस्टरिफिकेशन रिॲक्शन वॉज सेकंड पार्ट. पहिला पार्ट आपण बघितला होता कॅरेक्टरिस्टिक ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल ॲज ऍसिड. ऍसिड कॅरेक्टरिस्टिक बघितली होती आणि त्यांची स्ट्रेंथ कशी कमी होतीये, त्याचं रिझन बिहाइंड इट, ऍसिडिक काय, न्यूट्रल काय, हे बघितलं होतं. आयनायझेशन ऑफ वॉटर मधून घेतलं होतं आपण. ओके, सो सी पार्ट आपण नंतर बघितला, जो आत्ताच बघितला, आर आणि OH मधलं ब्रेकिंग. सो त्याच्यामध्ये आपण मेनली 4 रिॲक्शन्स बघितल्यात. पहिली रिॲक्शन कोणती आहे, पहिली रिॲक्शन आहे आपली आर आणि OH मधल्या ब्रेकिंगची, दॅट इज फॉर्मेशन ऑफ RX. नंतर बाय युझिंग PX3 अँड SOCl2, हे पण फॉर्मेशन ऑफ RXच आहे, बट इथे आपण यूज केला होता HX आणि इकडे आपण यूज केला होता PX3 SOCl2. थोडेसे ॲरो चुकीचे झालेले आहेत. HX पासून आपण RX बनवला होता आणि इकडे PX3 SOCl2 पासून RX बनवला होता. ओके, थर्ड आपण बघितला अल्किनमध्ये कन्व्हर्जन बाय डिहायड्रेशन. आणि फोर्थ आपण बघितलं ऑक्सिडेशन टू. आपण 3 गोष्टी बघितल्या, एकतर अल्डिहाइड, कीटोन आणि ऑइक ऍसिड. ह्याच्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी मेनली होते. प्रायमरी, सेकंडरी आणि हा पुन्हा प्रायमरी पासूनच मिळतो. टर्शरी पासून पुन्हा आपण अल्किनच बघितला होता. ओके, आणि नंतर आपण डी रिॲक्शन बघितल्या फिनॉलच्या टोटल 8 रिॲक्शन, दॅट इज हॅलोजनेशनचे पुन्हा आपण 2 पार्ट्स बघितलेलेच आहेत. देन HNO3 नायट्रेशन, देन H2SO4 दॅट इज सल्फोनेशन. नंतर आपण बघितलं रिमर-टिमन. देन आपण बघितलं कोबेज रिॲक्शन. त्यानंतर आपण 5व्या, 6व्या, 7व्या रिॲक्शन्स काय बघितल्या, तर आपण त्याच्यामधलं एक बघितलं ऑक्सिडेशन टू बेन्झोक्विनोन. त्यानंतर आपण बघितलं हायड्रोजनेशन टू बेन्झिन अँड नंतर आपण बघितलं रिडक्शन टू बेन्झिन. ओके, ऑक्सिडेशन टू बेन्झोक्विनोन बघितलं होतं बाय युझिंग CrO3, जे आपण वरती यूज केलं तेच केलं. हायड्रोजनेशन टू सायक्लोहेक्झेनॉल बघितलं. ओके, आणि लास्टचं बघितलं रिडक्शन टू बेन्झिन. या होत्या आपल्या या सेशनमधल्या रिॲक्शन्स. हा सेशन आपण आज पूर्णपणे कव्हर केलेला आहे. बाकी फिजिकल प्रॉपर्टीज वगैरे आपण बघितलेलंच आहे. त्या गोष्टी पण एकदा डोळ्याखालून घाला.